महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी, आता पुन्हा एकदा इथे पसरणार आहे हास्य चांदणं. कारण पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, गेलेल्या माणसाच्या आठवणी फक्त दुःखच आणत असतात असं काही नाही. कधी कधी त्यातून संकट सुद्धा उद्भवू शकतात. कसं? चला बघूया पुढील प्रहसनातून. हो हो बोललोय नाही अरण्या माझं झालंय बॉस बरोबर बोलणं. हो, त्यांना सांगितलंय आजीला जाऊन 2च दिवस झाले, तर 2 दिवसात जॉईन व्हायला पाहिजे. अरण्या, आजी कशी जॉईन होईल? अरे मी माझ्या जॉईनिंग बद्दल बोलतोय ना अरण्या. आजी जॉईन काय बोलतोस तू? तू ठेव यार, तू सिरियस गोष्टीच्या पण कॉमेडी करत राहतोस. तू ठेव फोन. मी नाही येणार आहे कुठे. मला नाही यायचं. कुठे जाताय तुम्ही? बार? अरे तुला लाज वाटते? माझी आजी गेली इथे आणि तुम्हाला बारमध्ये बसायला बोलवतोयस? येतोय मी, ठेव फोन. कुठल्या याच्यात फक्त ते मेसेज करून ठेव. हा, येतो मी. सॉरी. नमा ठीक आहे आता. सावर स्वतःला. आजीला जाऊन झाले 2 दिवस आता. कसं सावरू तुम्ही सांगा ना. हो, माझा अजून पण विश्वास नाही बसत आहे. आजी गेली त्याच्यावर. हो ना मा, पण विश्वास बसत नाहीये म्हणून गेलेली आजी परत आली तर घाबरणार नाहीस का? सॉरी, तो अरुणचा फोन होता, ते असं ते सुचलं. ऐक ना नमा, माझं नमा, आजी गेली आहे हे सत्य स्वीकार आता आणि बाहेर पड. खरंय, हा, बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही पण बाहेर पडा, कामावर जा. 2-3 दिवस झाले आता सुट्ट्या होऊन बस झालं. नाही जातो सध्या खाली जाऊन येतो मी. का हो? अरुण भेटतोय, सांत्वन करायचंय त्याला माझं. त्यांना भेटून येत आहे का? हो, सांत्वन करायला भेटायचंय. बोला घरी नको, वहिनी आहेत, आपण बाहेर. नाही हरकत नाही, तुम्ही जाऊन या. फक्त मी तुम्हाला ना पिशवी देते, कांदे आणि बटाटे घेऊन या तेवढे. हो ठीक. हॅलो अरण्या, ऐक, कोपऱ्यातलं टेबल बघ, अंधार असलेलं. नाही हे काय, निघतोच आहे मी. हा, नमस्कार नमस्कार. अरे देवा सर, तुम्ही घरी का आलात? बॉस म्हणजे ऐका सर, मी ऍक्च्युली ना, मी 2 दिवसात जॉईन होणार. सर मी 2 दिवसात जॉईन होणार. खांडेकर सर मी समजू शकतोय मी. ऐका ना, 2 दिवसात जॉईन होणार आहे सर. काही गरज नाही त्याची. आठवड्याभराने जॉईन व्हा. हा, काळजी घ्या स्वतःची. हो पण सर म्हणजे बॉस ऐका माझं. का सारखं सर बॉस करू? तुमच्या घरी आलोय मी. कशासाठी आलोय? हाक मारायला आलोय ना, सांत्वनासाठी आलोय ना. बरोबर. मी या कंपनीचा पालक आहे, लक्षात घ्या. फक्त बॉस नाहीये मी तुमचा. इथे तुमच्या घरात मी बॉस म्हणून आलोय का? नाही, मी सर देशपांडे सर तसं नाही आहे मी. बरोबर आहे, सर देशपांडे म्हणा, सर नका म्हणू. सहकर्मचारी समजा मला. हा ठीक आहे, ओके. नाही अगदीच असं नको. हा, काळजी घ्या स्वतःची. हो खूप केलं ताजीसाठी, पण आता काय आपल्या हातात नाही. बरोबर. वहिनी नाही, आजी गेल्या. नाही या आत्ता आल्या त्या. नमस्कार. मी ओळखलं नाही तुम्हाला. अगं हे आमचे सहकर्मचारी सर देशपांडे. अच्छा, नमस्कार. नमस्कार. बसा ना सर. हो नाही, मी दर्शन, सॉरी, मी चप्पल घालून बूट हरकत घालून. नाही. इथे काढू? चालेल? काढा. सॉरी हा. नाही हरकत. मी दर्शन घेतो. हो. बसा ना. बसू? प्लीज. हे ऑफिस मध्ये येत नाही तर खूप प्रॉब्लेम होत असेल ना? नाही, होतो तसा थोडा प्रॉब्लेम, पण आपण समजून नाही घेणार तर कोण घेणार? खरंय. नाही, तुम्ही लाख समजून घ्यालो. त्या पांड्याने समजून घेतलं पाहिजे ना. पांड्या कोण? नाही पांड्या तुमचा बॉस. नाही पांड्याने समजून घ्यायला नको का? हा, माझं म्हणणं चला ठीक आहे.
ह्यांचा टिफिन पण खातो तो पांड्या. अरे देवा, मला किती राबावं लागतं सकाळचं. मला राबावं लागतं की नाही बरोबर. पांड्यासाठी. हा? बरं पांड्याचं ठीक आहे, पांडीचा काय प्रॉब्लेम? अरे पांडीला वेळच्या वेळी डबा बनवून देता येत नाही का बॉसला? वहिनी मोठ्या हुद्द्यावर आहे ना तुमचा नाही, पांड्या. कोणाबद्दल बोलताय तुम्ही एक्झॅक्ट? अहो तुमचे बॉस ऑफिस मधले. पांड्या मग काय हे ह्याला काही म्हणजे नाही 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 खांडेकर वहिनी काय बोलतायत? गल्लत होते. हे बोलते ते वेगळे आहे हा. आणि आम्ही बोलतो ते वेगळे आहे सर. हा? खांडेकर या वहिनी सर, काहीतरी ऐका बोल. ना. खांडेकर या ना अहो, वहिनी. ते हे झालंय. या खांडेकर या बसा खांडेकर. वा, बसा. काय म्हणत होता नाही वहिनी? नाही तसं नाहीये ते सर देशपांडे, ऐका माझं. हा, काय धक्का बसलाय हो आजी गेल्याचा ना धक्का बसलाय यांना, त्यामुळे असलं काहीतरी वागत असत. मला धक्का बसला. हे अगदीच- मला सांगत होता हे मान्य आहे मला. धक्का बसूच शकतो. फारच जवळ होते आजीच्या, ते फार लाडके होते ना. आणि हो. तुम्हालाच नाही हो, संपूर्ण ऑफिसला धक्का बसलाय. कारण ऑफिसने खूप ऍडजस्ट केलंय त्यांना आजीच्या आजारपणात. सतत आजारी असायची आजी, त्यामुळे नाही ठणठणीत होत्या. आजी अगदी ठणठणीत होत्या. नाही हे गेले तुम्हाला गंमत सांगते, हे काय करायचे सतत ना रडत रडत ना त्या पांड्याला माझ्यासमोर फोन करायचे आणि त्यांना सांगायचे आजी आजारी आहे सतत फोन करून सांगायचे. एवढी ठणठणीत आजी हो, बिचारीला आजारी कसं मग नाही, पण आजी 3 वर्ष आजारी होती. नाही हो, कणकट आहे आमची म्हातारी होती म्हणजे बिचाऱ्या आता गेल्या. अजून गेली बा. शांत व्हा. नाही आता हे हसवं गाळून उपयोग आहे का? मी त्यांना किती वेळा सांगितलंय नका हे आजीला सतत आजी सिरियस आहे म्हणून त्या पांड्याला फोन करत जाऊ, पण नाही हो. ऐक ना, हे ते आहेत. तुम्ही गप्प बसाओ, गप्प बसाओ तुम्ही. मला बोलू द्या, आज मला बोलू द्या, मला माझं मन मोकळं करू द्या तुम्ही. वहिनी आता विषय निघाला म्हणून विचारतो. आजीला आजार होता ना स्मृतिभ्रंशाचा? आजी गेली, माझी आजी गेली. नाही हो, हं? नाही. आजी दैवी देणगी तिला. आजी गेली. हो अहो सगळं मान्य, तुम्ही सावरा हो स्वतःला, हे असंच वागतायत. अहो आजीचा आता तुम्ही विषय काढलात म्हणून सांगते, दैवी देणगी होती आमच्या म्हातारीला. अहो म्हातारीची बुद्धी एवढी तल्लक ना, तुम्हाला सांगते 5 वर्षाची असताना कुठला फ्रॉक घातला होता म्हातारीला एवढं सुद्धा आठवायचं लहानपणीचं सगळं. बेळगावला काय मज्जा केली, माथेरानला माकडं किती होती आणि किती आम्ही खेळलो वगैरे सगळं आठवतं. अरे वा. आता त्या दिवशी मी तिला शेपूची भाजी करून दिली बर. खायला, तर मला म्हणाली काय ग नमा, 13 दिवसापूर्वी पण तू मला शेपूचीच भाजी दिली, आता परत मला शेपूचीच भाजी खायला घालशील का ग? एवढं लक्षात होतं? एवढं लक्षात. डिमेन्शिया वगैरे नव्हता आजीला? तेच आहे अहो, मी सांगते काय दैवी देणगी हो म्हातारीला आमच्या. अच्छा. इतकी तल्लक बुद्धी होती तिची. अरे वा एवढं काय बोलायचं आता सांगा. तुम्ही बोलाल खांडेकर, मी आता काय बोलायचं खांडेकरवर? खांडेकर काहीच नाही बोलू शकत त्याच्यावर. काय गप्प बसत. खरं तर ना मला कधी कधी यांचं पटायचं, पण तो पांड्यांना ऐक, जरा हे जरा खरंच- गप बस ना माझ्या आईशी. खरंच तो इतका त्रास द्यायचा ना तो वहिनी हे पांड्याने नाही पांड्याने काय केलं, आजी पण चिडायची त्याच्यामुळे, त्या पांड्यामुळे. रात्रभर यांना थांबवून ठेवायचे होते ऑफिसमध्ये. यांना मग हे काय चुकीचं आहे? किती वेळ माणसाने ड्युटी करायची सांगा बरं. हा तुम्ही मला नका आता बोलू, ते काही पांड्याला जाऊन सांगणार नाहीयेत सगळं. तुम्ही थांबा, मला जरा बोलू द्या, मला मोकळं होऊ द्या आज. बोला वहिनी बोला तुम्ही बोला. मला मोकळं करणार आहे नंतर. नाही बोला वहिनी नाही मी तुम्ही सांगा. बोलणारच आहे, आज मी ठरवलंच आहे, आज मला बोलायचंच आहे. तुम्ही खूप म्हणजे पहिल्यांदाच आपली तशी भेट हो, हो. होती, तर ह्यांनी पण राग धरला डोक्यात पांड्याबद्दल. मग ह्यांनी पण सोडलं नाही. ह्यांच्याकडे ना एक वेगळं सिम कार्ड होतं, हा जो नंबर पांड्याकडे मला नव्हता. कांदा ना, कांदा मला गरगरतंय. काय होतं? कांदा ना. देणार खांडेकर कांदा देणार, बटाटा देणार, भेळ करणार. भेळ थांबा 5 मिनिटं. पाणी प्या थोडस. हा तर मी काय सांगत काय, होते? SIM कार्डचं आता सांगत सिम होता कार्डचं सांगत होते. तर सिम कार्डचा ना ह्यांचा एक जे सिम कार्ड होतं ना, त्याचा नंबर पांड्याकडे नव्हता. तर हे काय करायचे, आजीला त्या सिम कार्ड वरनं फोन करायला सांगायचे. मग आजी त्या पांड्याला फोन करायची आणि हे सांगायचे शिव्या घाल. आणि आजी हो आमची कोकणी हो पक्की असल्या शिव्या घालायची त्या कोकणी भाषेत त्या पांड्याला. हा आणि हे बाजूलाच उभे असायचे ना,
मग शिव्या घालून झाल्यावर हे काय म्हणायचे? अजय रॉंग नंबर लावलाय, ठेव फोन. खांडेकर म्हणजे पांड्याला कोकणी भाषेत माय औषिक ऐका ना, ऐका ना, हे सगळं आजी बोलायची आजी ते शिव्या घालायची. तिच्या सांगण्यावरून. हो. तरी तो पांड्या तुम्हाला म्हणायचा आपण कंप्लेंट करूया, कंप्लेंट करूया. तुम्ही काय म्हणायचात? म्हातारी आहे, जाऊ द्या, सोडून द्या विषय, रॉंग नंबर लागतो. मी समजवतो, मी ऐका, थांबा. असाच डिस्टर्ब व्हायचा तो पांड्या. शप्पथ सांगते, असाच. त्याला शेवटपर्यंत पांड्याला कळलं नाही की सगळा गेम खांडेकर करतायत. आज कळलं पांड्याला, आज कळलं पांड्याला सगळा गेम खांड्या करतोय ते. पांड्याला कसं कळेल? कारण मी पांड्या आहे वहिनी. यांचा जो बॉस आहे पांड्या तो मी, सरदेश पांडे. मी आहे तो ज्याच्या बायकोला तुम्ही आत्ता 10 मिनिटापूर्वी पांडी म्हणालात, तो मी आहे. जिला अक्कल नाहीये डबा करायची, ती माझी बायको आहे. डेड पॉज. चहा टाकते मी. नकोय मला चहा. लाज नाही वाटत तुम्हाला खांडेकर? मला आधी सांगायचं ना हा पांड्या आहे म्हणून. मगाचपासून काय गुरुवारची व्रतकथा सांगतोय तुला? ते आले सांत्वन करायला 31st ला आल्यासारखी गप्पा मारतेस त्यांच्या बरोबर. थोडी लाज बाळगा, माझ्या तोंडावर बोलाल हे सगळं. थोडी लाज बाळगा खांडेकर. ऐका ना सर, काही सांगता घरात, काही सांगता. इतकी वर्ष आम्ही तुम्हाला सिंपती दाखवत होतो. 3 वर्ष वहिनी, 3. काय सांगितलं या माणसाने घरात? की हा रात्रभर ऑफिसमध्ये राबत असतो. आता खरं- विचारा याला एकदा खरं खरं विचारा, 4:15 वाजेपर्यंत तरी थांबलाय का ऑफिसमध्ये? थांबा ना आता. 5ला ऑफिस थांबा ना आता. सुटलं की 5:05ला हा माणूस रेल्वे स्टेशनला असायचा. घरी जायचंय. सर दोघांना उत्तर द्यावे लागतील. थांबा. ऐका ना एक मिनिट, एक बाजूला, एक मिनिट. अरे कुठे जायचंय हे? मला नाही माहिती कुठे जायचंय. मला कधीच कळलं नाही कुठे जायचंय. मला ऑफिसमधनं निघताना सांगायचंय माझी आजी आजारी आहे, तिला त्रास होतो, तिला स्मृतिभ्रंश आहे, तिला डिमेन्शिया आहे, तिला डॉक्टरांनी असं सांगितलंय तसं सांगितलंय. आत्ता मागच्या महिन्यात या माणसाने मला सांगितलं आजी खूप सिरियस आहे, डॉक्टरांनी सांगितलंय हवा बदल करायचा आहे, गोव्याला घेऊन गेला. सगळं सांगा आता, सगळं सांगा तुम्ही. हा सगळं सांगा सर. गोव्याला काय घेऊन करायचं गेलात की नाही सगळं? आजीला? गोव्याला गेला होतात तुम्ही आजीला घेऊन गोव्याला गेला होतात? माझी आजी गेली, तुम्ही गोव्यावर गप्पा मारता. काय वाटतं तुम्हाला? अरे आजी गेली गोव्या. शांत बसा. मी समजू. थांबा, मला बोलू द्या. मी गेले 3 वर्ष तुमच्या मागे लागले, मला गोव्याला घेऊन चला. तुम्ही आजीला गोव्याला घेऊन गेलात ना? आजीला गोव्याला घेऊन नको आठव, ऐक ना. अरे देवा, नको. एक मिनिट, हे आजीला घेऊन गोव्याला कधी गेले होते? वहिनी असं काय करताय? मागच्या महिन्यात 15 दिवसांसाठी नव्हते का गेले? एक मिनिट, पण मागच्या महिन्यात तर अख्खीच्या अख्खी आजी माझ्यासोबत होती. मग हे गोव्याला घेऊन कोणाला गेले होते? नाही, एक मिनिट, पण मुळात ते गोव्याला पण नव्हते गेले. महाबळेश्वरला त्यांची कॉन्फरन्स होती ना? अरे ऑफिस काय स्ट्रॉबेऱ्या पिकवतं? महाबळेश्वरला कशाला जाईल कोणतरी? इथे कॉस्ट कटिंग चालली आहे ऑफिसमध्ये. 2 नंतर चहाचं मशीन, 5 नंतर AC बंद ठेवतो आम्ही. स्टाफला कशाला महाबळेश्वरला पाठवायचा? उगाच आपलं काहीतरी. गोव्याला गेलेत 5 जणांची जेमतेम कोर टीम आहे आमची, 5 जणांची. त्यात पण एक माणूस गेला आजीला बरं नाही म्हणून गोव्याला घेऊन. बरं त्यात एक माणूस गेला, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, 4 जण सांभाळतील. पण आमच्यात त्या पुष्पा केंद्र आहेत, त्यांच्या पण आजोबांना बरं नव्हतं, त्याही गेल्या होत्या. तर काय एक मिनिट, तुम्ही काय बोललात? ऐका, पुष्पाबद्दल बोलले ते पुष्पा कोण? ऐक ना. केंद्रे. केंद्रे? मी एक सांगतो. मिनिट, नाही तुम्ही असं का केलं? अशीच होती रिएक्शन ती. ऐक का केलं? पुष्पा ऐक ना. केंद्रेला घेऊन तुम्ही गोव्याला गेला होता त्याचा अर्थ? नाही पुष्पा. तुम्ही पुष्पा खांडेकर. केंद्रेला घेऊन आई- तुम्ही गोव्याला गेला होता? नाही. अरे रे, तो आम्ही तर सुनेंगाच नाही रे साला. तू गेला रे, खांड्या. मैं झुकेगा, मैं बोल रहा मैं झुकेगा, पर मला झुकने को चांस. बस रे खांड्या. लाज वाटली पाहिजे खांडेकर तुम्हाला. तुम्ही ऑफिस मधल्या त्या पुष्पा केंद्रे अहो मला हे- 2 माणसं एकत्र गोव्याला जातात. एकाची आजी बरी नाही, एकीचा आजोबा बरा नाही. आई, वहिनी हे आता या महिन्यात सुरुवातीचे 5 दिवस तुम्हाला तरी गुवाहाटीला घेऊन गेले अहो होते ना? थांबा ना, सगळंच का सांगायचंय सर? सगळंच सांगायचं? हाक मारायला आला तुम्ही, सगळंच सांगाल? एक मिनिट सर, गुवाहाटीचं काय म्हणणं आहे मला माहित नाही. गुवाहाटीला कोण गेलं होतं? वहिनी तुम्ही
मी कधी गेले होते? अहो या महिन्याच्या सुरुवातीचे 5 दिवस हा. खांडेकर मला असं म्हणाले काय म्हणाले? की आजी सतत आजारी असते माझी बायकोच आजीचं सगळं करते ना हेच करत तिला उसंत नाही मिळत नेमकी आजी आठवडा झालं भावाकडे गेलीये हो. तर बायकोला थोडा वेळ मिळालाय आपली जी गुवाहाटीला कॉन्फरन्स आहे तिथे मी माझ्या बायकोला घेऊन जाऊ का म्हटलं हो प्लीज न्या मी कुटुंबवत्सल माणूस म्हटलं प्लीज न्या यांच्यासाठी गुवाहाटीला 5 स्टार हॉटेलमध्ये मिस्टर अँड मिसेस खांडेकर नावाने एक स्वीट बुक करून दिलाय मी कंपनीच्या पैशातून पुष्पाला घेऊन गेला होतात ना तुम्ही? खरं खरं सांगा तुम्ही अशी पुष्पाला काय घेऊन गेला करतेस होतात की नाही? विसरलीस का मी तुला टॅक्सी करून दिली गुवाहाटीसाठी ती नानावटीसाठी. लाज वाटू द्या. गुवाहाटी हो. थोडी लाज वाटू द्या टॅक्सी दे कोण जातं गुवाहाटीला बघा ना कसं बोलतायत ते. मला माझी आजी गेले तुम्हीच बोला माझी आजी गेले माझं कोण नाही या जगात सगळे मला बोलतात कोण आहे माझं या जगात आजी मी ना तिने स्वामी जगाचा भिकार आहे मला बोला. वाट बंद करा. बस झालं. मला आता खरं खरं उत्तर हवंय. तुम्ही गुवाहाटीला कोणासोबत गेला होतात आणि जर मला उत्तर मिळालं नाही ना तर मी आजीकडे पाठवून देईन तुम्हाला लक्षात ठेवा. नाटकं सुचतायत माणसाला. 1 मिनिट खूप झालं दोघांचं हो हो. मला बोलू द्या मला बोलायला देणार आहात की मला नाही ऐकायचंच आहे. मला तुम्हीच दोघं बोलता मला- ठीक आहे तुम्हीच दोघं बोला मला नाही मी जातो मला नाही. खबरदार. खबरदार घराबाहेर एक पाऊल जरी ठेवलं तर मला बोलायचं ना मला बोलू द्या ना तुम्ही मला पण ऐकायचंय. मला बोलायला देत नाही तुम्ही या बसा बसा बोला. मला बोलू द्या काहीतरी मी सांगणार तुम्हाला ऐकायचंय मला बोला. मला हे बघ हे असं हे बोलायला देत नाही याला काय अर्थ आहे मला बोलू द्या ना मला बोला बोला ना आता ऐकतेय मी बोला. ऐका सर काय झालंय जी सुरुवात झाली ना बॉसवर ना ते बॉस वेगळे ते तुम्ही नाही कळलं का त्यांचा बॉस अरे छे अरे ऐका ना तुम्ही ऐकतच नाही आधी अरे ऐका ना तुम्ही ऐकून तर घ्या आधी ते बॉस वेगळे ही जे बोलते ना ते बॉस वेगळे आणि हिने जे आधी सांग मला बोलू दे ना यार बोलू दे ना मला यार मग बोलायला देत नाही तुम्ही मग बोलू द्या ही जी आजी बोलते ना ती आजी छे यार छे हट यार छे तुम्ही बोला ना यार मला ऐकू हे बघ ती आजी वेगळी ती आजी होती माझी आजी ठणठणीत होती आता आजीने अरे ऐका तर अरे ऐकतच नाहीत यार मला बोलू दे बघ काय आहे आजी माझी होती ना ती ठणठणीत होती ती आजी होती माझी चल रे भोपळा टुनुक टुनुक मी चुकलो मला माफ करा चुकलो मला माफ करा लाज आहात तुम्ही खांडेकर लाज मी आहे ऑफिसच्या पैशावर इतके वर्ष मजा मारलीत ऑफिसला गंडवलं अख्ख्या ऑफिसला गंडवलं मला पांड्या म्हणता तुम्ही हा 3 वर्ष माझी आजी आजारी म्हणून सुट्ट्या टाकल्या लवकर घरी आलात यापुढे मला ऑफिसमध्ये दिसायचं पण नाही नाही सर हे खांडेकर यू आर फायर्ड नाही सर हे असं करू नका सर ऐका ना यू माझं आर फायर्ड सर ऐका ना माझं सर ऐका ना माझं सर, मी हे करतो सर देशपांडे सर ऐका ना सर सर खबरदार. खबरदार जर उमरा ओलांडून घरात आलात तर आजीकडे पाठवून तुम्हाला लक्षात ठेवा. ऐक ना मा मी काय बोलतो ऐक ना ऐक ना मा माझं ऐक ना वा 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 नमा खांडा आणि पांड्याची जुगलबंदी पण खूप छान होती भारी परफॉर्मन्स प्रसादा. 2 गोष्टींसाठी मी तरसलो होतो पशा. एक नावात टॅलेंट आहे असं मला किती दिवस म्हणता नाही आलं आणि 2 तुला मिठी मारण्यासाठी. अफलातून ग्राफ होता पशा आणि अफलातून टायमिंग होतं तिघांचंही आणि या दोघांनी तुला फार मोलाची साथ दिली फार उत्तम मजा आली मला थँक्यू फारच मजा आली. सई मला खूप आनंद होतोय कारण आज मी तुझी बहीण तुला जुजबी द्यायला येणार आहे.
मंडळी आज पुन्हा एकदा रंगणार आहे चर्चासत्र आणि आजच्या चर्चासत्राचा विषय आहे वाक्चातुर्य आणि संभाषण कला. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा या कलेला एका वेगळ्या पद्धतीनं समजून घेण्यासाठी. जे समजवण्यासाठी मंचावर येतात अर्थातच हास्यजत्रेचे इरसाल कलाकार. नमस्कार नमस्कार नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी होस्ट रसिका तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तुमच्याच लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे तज्ञांचा सल्ला. तर मंडळी तुम्हाला तर माहितीच आहे आपल्या कार्यक्रमात आपण एका विषयाचा तीळ घेतो, त्यात आलेल्या मान्यवरांचा गूळ टाकतो आणि गरम करतो आणि मग आपल्या प्रेक्षकांच्या प्रश्नांचा त्या चर्चेला आकार दिला की झाला आपला तिळगुळ तयार. सर कसं वाटलं माझं संक्रांती स्पेशल इंट्रोडक्शन? अशी ओळख कोण करून देतं? सर मी करून देते सर. प्रत्येक वेळेला असं क्रिएटिव्ह रचत असते मी. नाही पण तुमच्या लक्षात येत आहे का क्रिएटिव्हिटीच्या नादात तुम्ही मान्यवरांच्या गुळाचा पाक करताय. नका करू असं. सर रसिकाजी त्यांना नसेल आवडलं तर तुम्ही माझा पाक करू शकता आणि त्याच्यात तीळ टाका. मला पाकातलं तीळ लय आवडतं आणि तो गालावरचा तीळ आहे ना तो पण टाका, लय मजा येईल. ईशा मोरे जा तिकडे. तुम्ही आधी जा, मी मागून येतो. काय 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 बोलतो? ते लोकांना संशय नाही म्हणून. अहो, या मोरे जा डुशुम बुशुम बुशुम. उफ, उम्मा. अरे काय चाललंय काय चाललंय हा? काय उम्मा काय उम्मा? ते रफी साहेबांचं गाणं मध्येच गप्पा बसा. आठवलं. उम्मा. उम्मा म्हणे. तुम्ही मला सांगितलं होतं हा कार्यक्रम थेट प्रक्षेपणाचा आहे, लाईव्ह दिसणार आहे. आहे आहे. मग वाघा ना तसं थेट प्रक्षेपण आहे तसं वाघा फ्लर्टिंग करताय नॅशनल टेलिव्हिजनवर. असं नका करू प्लीज. सॉरी सॉरी. कार्यक्रमाला सुरुवात करूया ना. हो हो करूया, पण लगेच अशी कशी सुरुवात करणार? नेहमी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात माझ्या कवितेने होते. लोक काय म्हणतील? हर्षद कोण हर्षद? ते कवितेच्या अगोदर म्हणतात ना ते इर्षाद इर्षाद. त्या ईर्ष्याद हो. ईर्ष्याद. असो क्यूट. उफ, उम्मा. थांबा आता, कविता वाचू द्या मला. तर मंडळी माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे संभाषण कला. आहा. संभाषण कला शिकवू का तुला? ऐकतोस काय रे मुला? झालायस काय तू खुला? लाडूचं उलट होतं डुला, लालूचं उलट होतं लुला. लल्ला 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 संभाषण कल्ला. अरे बापरे. जबरदस्त. अंगावर लुला आला. काय अंगावर आला. काय आलंय? कसला लुला आलाय अंगावर? काय वाटेल ते बोलाल. अरे काय चाललंय? कळतंय का तू? अहो संक्रांत स्पेशल एपिसोड आहे. हो, हो. काहीतरी क्रिएटिव्ह करण्याच्या नादात काहीही करताय तुम्ही. हा अरे काय हे काय जबरदस्त? काय जबरदस्त? जबरदस्त. काय नाही जबरदस्त. जबरदस्ती यमक जुळवलंय आणि कविता केली आहे त्यांनी. असं नका ना करू. आपला कार्यक्रम आहे त्याचा चर्चासत्र सुरू करायचं. प्लीज त्याच्याकडे वळा ना प्लीज. हो हो हो. Shut up! Shut up the silence! Baby doll! You forget to introduce me? सॉरी मी विसरले. प्रेक्षक हो, तर आपले हे नवीन नाही जुनेच पण नव्याने परत एकदा आलेले आपले प्रेक्षक मिस्टर श्याम. Oh, श्याम श्याम जिसे देखकर सुंदरिया करती है याम 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 याम. Thirsty eyes. Oh, beauty without brain.
green chili, let's do something silly. After all, I am the brand of love. I am the original cowboy. मैं बेलगाम घोड़ा हूं, अपने प्यार का लगाम मुझे कस के पहना दो. Don't be shy, give me a try. I like your tuddi. ए वसड इकडे शी इज माय आय एम हर. पैदाइशी बुड्ढे. चले हुए मनोज वाजपेयी. जबान मत चला वरना जबान से पोछा लगवाऊंगा. ए वसड्या मी कोकणातला आहे. हा इथं सोलीन ह्याच्यात नारळ फोडीन. अरे हॅलो अय अरे काय सॉरी सर कोण आहेत हे आय एम श्याम जाका. याची कॉमेडी आधी झाका यूथ आला याच्या कॉमेडीला. प्लीज बसा प्लीज बसा. काय चाललंय काय विषय आहे आपला आज संभाषण कला आणि काय भाषा चालली आहे काय बोलताय एकमेकांची तुम्ही. ऐका आपला खूप खूप वेळ असाच गेलेला आहे. मला असं वाटतं आपण आता मूळ चर्चेकडे यायला हवं. लक्षात घ्या चर्चा सत्र ज्यासाठी आपण इथे आलेलो आहोत आजचा आपला विषय. सर आता तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर प्लीज त्यांना सांगा ना. नाही मला वाटतं त्यांना काहीतरी विचारायचं आहे? विचारा ना please. आता जो आपला विषय आहे हा सर प्लीज. त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलेला आहे. वाकवलेली छत्री आणि सांभाळ तुझा कुला. काय आपला आपला काय विषय आहे आजचा. वाकवलेली छत्री आणि सांभाळ तुझा कुला. तर मला एक प्रश्न पडलेला आहे की छत्री बंद करून वाकवायची का उघडून वापरायची. सर सर क्या बात आहे क्या बात सर काय उत्तर द्याल चल बसून द्या उत्तर चालेल. देतो मी उत्तर पण मुळात ऐका काय होतंय काही झाला तुमचा ना विषय तुम्ही चुकीचा वाचताय. विषय आहे वाक्चातुर्य आणि संभाषण कला असं लिहिलंय. बसा 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 सर सर बसा सर बसा. काय काय मला कळत नाही काय प्रेक्षक आहे ते. तर आपला विषय प्लीज आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो वाकवलेली छत्री वगैरे असा विषय नाही आपला. वाक्चातुर्य आणि संभाषण कला हा आपला विषय. हे बघा ही बोलणं ना कला आहे. संभाषण कला आपण का म्हणतो कारण बोलण्यात ना एक आर्ट आहे एक कला आहे. असं म्हणतात बोलणाऱ्याची माती विकली जाते न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जात नाही. वा 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 काय पण सांगते ती काय बी सांगा का पाहुणा आलं म्हणून आम्ही हो हो करायचो सगळ्यांचं. असं आहे, असं कसं आहे असं नाही सर. तर मी तुमच्याकडे माती घेऊन आलो मुडूबर म्हणलं माती लय भारी आहे बरं का माती घ्या आणि पैसे द्या घ्याल का तुम्ही. नाही नाही, तसं नाही. आणि सोनं घेऊन आलो तर लगेच सोनं घेऊन जाल. सोन्याचं नाही नाही असं नाही एका शब्द तुम्ही मुळात या वाक्याचा ऐका ना. नाही नाही सर अरे पण मला नाहीच तर नका बोलू नका बोलू 5 नाही मिनिट. बोललो तर सोनं कसं इकलं जाईल माझं सांग. अरे नाही पण एखाद्याला सोनं विकायचंच नसेल म्हणजे तो काय म्हटला माझं सोनं घ्या आणि याला काय विकायचं नसेल तर कसं विकणार ना. वाटेल नका बोलू थांबा 5 मिनिटं. 5 वाटेल मनाला येईल ते बोलतात 5 मिनिटं काय मूर्ख माणसं आहेत काही. नाहीच पण ती नाही मातीच नाही. अरे 5 मिनिटं थांबणार आहे. माने तुम्ही बोलला म्हणून नाही तर अरे काय हे? काय इथे मी आलोय ना गेस्ट माझं ऐका ना. ही बाई शूट करते आणि तुम्ही ऐकता असं नका करूया ना. माझं सांगा ऐकतात ते सर पण मला आरडाओरडा करावा मला लागतो. सांगा मी थांबवेन तुम्ही बोला सर बोला बोला. नाही काय होतंय ना हे असं बोललं नाही पाहिजे पाहुण्यांची. ही चुकीची संभाषण कलेबद्दल हेच मला सांगायचं आहे. मुळात आपण कधीच कुणाशी अरे रावीने अर्वाच्य भाषेत नाही बोलायचं. आवाज चढवून असं दमाने असं नाही बोलायचं. नाही मुळात डिसेन्सी असली पाहिजे. डिसेन्सी संभाषण कलेत ती गंमत काय अदबीनं बोलायचं. बरोबर नाही बा म्हणजे आम्ही एवढे दिवस आम्ही आमच्या तोंडाने बोलता वाय अदिबीने कसं बोलतात तर आजपर्यंत आम्हाला माहितीच नाही. अदबीने म्हणजे अदब 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 ठेवून बोलायचं. हा ती मला माहिती आमच्या गावाकडे माहिती गेला काय माणसाचा काय आतबाद आहे होय. अरे अदबदा नाही रे बाबा. एखाद्या माणसाचा दबदबा असतो. आता पाऊसच पडणार नाही तर दबदबा कुठून येणार आहे. नाही, बरोबर आहे आणि त्याला
धबधबा काय म्हणायचं? पाणी पडतं तर कसं बदबदा पडतं ना, मग बदबदा म्हटलं पाहिजे ना. नाही नाही बदबदा म्हणजे तसं नव्हं. माणसं जास्त बोलतात नाही गप्पिष्ट ना त्याला बदबदा म्हणतात. हा. आणि बऱ्याचदा कसं माझं पाठांतर नसेल तर येतो त्याला काय बोलतात? त्याला बुडबुडा म्हणतात. तो तुम्हाला येत नाही, तुमच्यावर जे काम करतात ना त्यांना येत. पण मला एक विचारायचं होतं, तुम्हाला माहितीये का पाठांतर होण्यासाठी काय करायला पाहिजे नेमकं? काय नाही 4 बदाम रात्री भिजत घालायचं हा. तर सकाळी सोलून खायचं, नंतर त्याची सालं खायची. नंतर नाही नाही त्याच्यापेक्षा ऊस कचा कच चावून खावा. ऊस खाय रस नाही प्याचा. नाही. ऊस कसा खायचा? हा, हे बघा. अरे नका ना रे, काय तुम्हाला कळतंय का? आपला विषय नाहीच आहे हा की आपण काय बाबा आता उसाचा चोथा करायचा का बदामाची सालं काय, हा विषयच नाही आपला. हो. आपला विषय आहे संभाषण कला. नाही बरोबर आहे साहेब, म्हणजे कसं आहे बराच वेळ झाला आपला विषय भरकटतोय. एक्झॅक्टली. आता जो विषय त्याच्याबद्दल जो मला प्रश्न पडलाय, हा. वाच की कुत्र्या आणि साबण लावू का तुला? मळ साचला इथे माझ्या, कशाला साबण लावताय मरायला? काय लिहिलंय ते नीट वाचा. वाक्चातुर्य आणि संभाषण कला असं लिहिलंय. सर सर तुम्ही चिडताय सर, चिडू. चिडू नको तो काय करू. प्रेक्षक आहेत सर आपले. त्यांना एकदा सांगून कळत नाहीये त्यांना. काय माणसं आणलीत तुम्ही, वाचता येत नाहीये त्यांना. वाचकी कुत्र्या, अरे वाक्चातुर्य आहे ना ते, वाचकी कुत्र्या काय आहे? सॉरी सॉरी. मुळात संभाषण कलेबद्दल काहीतरी सांगायला आलं आणि संभाषणच होऊ देत नाही ती माणसं भलतीकडेच घेऊन जात आहेत चर्चा. असं नका ना करू प्लीज. नाही आता आपण मुद्द्यावर ठाम राहूया सर, तुम्ही बोला. तुझ्या लॉजिक क्वीन स्वतः विषय वेगळीकडे नेते. फिरायला. असं नका करू मला. शांतपणे माझा ऐका. संभाषण कला आर्ट आहे. एखाद्या माणसाची ना ही कला असू शकते. हे पदोपदी तुम्हाला जीवनात उपयोगी पडू शकतं बोलणं. कारण आपला आत्मविश्वास फार महत्वाचा आहे. आपण काय बोलतो, कसं बोलतो हे फार महत्वाचं आहे. सोपं उदाहरण देतो. एखादं प्रोडक्ट विकताना कसा फायदा होतो या कलेचा ते तुम्हाला सांगतो. आता हे साधं पेन आहे. मग फेक आणि नवीन घ्या ना. अरे कंप्लेंट नाही करत आहे मी. कंप्लेंट नाही केली. हे साधं पेन आहे मला नाही. ऐका, हे साधं 5 रुपयाचं पेन नाही चाहिए आगे जाओ. अरे काय सेल्समन आहे का मी? थांब ऐका ना पूर्ण प्लीज. हे साधं 5 रुपयाचं पेन मला 100 रुपयाला कोण विकून दाखवेल? मी विकू शकतो. प्लीज प्लीज एक मिनिट. हा पेन घे आणि मला 100 रुपये दे. मी माझी पोरगी देतो, तिच्यावर लग्न कर. अहो 100 काय 500 घ्या तुम्ही. काय सांगतो? हे काय 500? आणलेस ना? हे बघा 500. कसं वाटलं माझं वाकडं चातुर्य? अरे काय मूर्ख आहात का तुम्ही? कळतंय का तुम्ही काय व्यवहार केलाय? काय? 5 रुपयाच्या पेनासाठी तुम्ही तुमची मुलगी दिली लग्न करून. नाही नाही मला मुलगीच नाही आहे. मी त्याला खोटं बोललो, मुलगीच नाही आहे. कसं गंडवलं? कोण माणसं आहे ती तुला पण कळायला नको? 5 रुपयाच्या पेनसाठी 500 रुपये दिलेस तू. नाही नाही खोटी नोट आहे, नवा व्यापार मधली. ती पण गंडवलाय. अरे कोण माणसं आहेत ही एकमेकांना गंडवतातच आहेत फक्त. मुळात लक्षात घ्या काय होतंय ना, तुम्हा सगळ्यांचा प्रॉब्लेम काय मला लक्षात आला, तुम्ही ऐकत नाही. उत्तम स्किल काय आहे? संभाषण कलेचं उत्तम स्किल काय आहे? यू शुड बी गुड लिस्नर. हा. ऐकायला हवं. जो उत्तम वक्ता असतो तो उत्तम श्रोता असतो. जर तुम्हाला उत्तम वक्ता व्हायचं असेल तर मग तुम्हाला उत्तम श्रोता व्हावं लागेल. वा. आणि उत्तम श्रोता व्हायचं असेल तर उत्तम वक्ता व्हावं लागेल. अच्छा, पण समजा उत्तम वक्ता व्हायचं असेल तर उत्तम श्रोता व्हावा लागेल. पण समजा उत्तम स्वतःच जन्मानं व्हायचं असेल तर तर तुला उत्तम वक्ता व्हावा लागेल. मरा 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 जन्मापर्यंत लूप ठेवा का? थांबा ना. थांबतच नाहीये. तिथेच येत आहेत. कशाला मारायला? थांबा ना. सर प्रेक्षकांशी असं नका बोलू. अरे लाईक बसा रे बसा. शांत बसा सगळे प्लीज शांत बसा. डिस्टर्ब नको आता, गप बसा. तर काय कुठे होतो मी? हे, माहिती मला. तर संभाषण कलेबद्दल मी सांगत होतो. खड्ड्यात घे तुमच्या संभाषण कले मला काय घेणे नाही. मी वाक्चातुर्यावरती येतो डायरेक्ट. हा हा हा. वाक्चातुर्य. आता वाक्चातुर्य म्हणजे काय? तर आपल्या बोलण्यात चातुर्य हवं. आता चातुर्य म्हणजे काय? तर चतुराई. चतुराई म्हणजे चलाखी. चला की कुठं बसायचं? नाही कुठं बसायचं तर? अरे चलाखी मग की मारी नाका. गप्प बस मित्रा गप्प बस. माझ्या चिडचिड व्हायला लागली. खड्ड्यात गेली माझी संभाषण कला. तुम्ही म्हणताय चला की. अरे चलाकी म्हणजे चलाकी. मी काय तुला घ्याय गप रे यार. डोकं फिरवतोय यार. चिडू नका सर. चिडू नका म्हणजे. आय एम सो सॉरी मॅम, पण ही माणसं इम्पॉसिबल आहेत. काही लायकीची नाही आहेत ही माणसं. मला यातल्या कोणाशीही बोलण्यात
अजिबात रस नाही. असं नका करू. नाही, मला नाहीये रस. मी एक करू शकतो जास्तीत जास्त. मी प्रश्न उत्तरांचं सेशन घेऊ शकतो. ते पण मला या 4 माणसांसोबत नाही करायचं. मी त्या 5व्या माणसासोबत करेन. चालेल सर काही प्रश्न आहेत तुम्हाला? प्लीज प्लीज विचारा सर. विचारा तुम्ही, बिंदास विचारा, काही हरकत नाही. कला कला म्हणजे सर ती माझी पद्धत आहे प्रश्न विचारायची, म्हणजे दरवेळेला मी असं करत असतो. नका ना असं करू प्लीज. जेन्युइन असेल तर प्लीज विचारा ना. सर माझा प्रश्न जेन्युइन आहे खूप. मग असं जेन्युइन प्रश्न विचारा ना, यांच्यासारखं नका वागू. सर काय होतं ना, बऱ्याचदा समोरच्या माणसाचं बोलणं आपल्याला पटत नाही. मग अशा वेळी आपण काय केलं पाहिजे? गुड, अ व्हेरी गुड क्वेश्चन. काय बघा, हे असे सेन्सिबल वागात, असे सेन्सिबल प्रश्न विचारा. हो. अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे, कारण आपल्याला कळत नाही अशा सिच्युएशन्स मध्ये आपण काय वागायचं. साधं उत्तर आहे, समोरच्या माणसाचं बोलणं जर आपल्याला पटत नसेल तर आपण सरळ उठून जायचं. क्या बात है. नाही माझं बोलणं पटलं पाहिजे होतं. एक्सक्यूज मी. येस सर. मला तुमचं बोलणं पटतंय. थँक्यू सर, थँक्यू. तर आता जो विषय त्याच्याबद्दल मला एक प्रश्न पडलाय. येस सर, प्लीज विचारा. आता जो आपला विषय आहे, वाकून काढलेलं चित्र आणि साबुदाण्याचा चक्कूला. काय विषय आहे आपला? वाकून काढलेलं चित्र आणि साबुदाण्याचा चक्कूला. सर तुम्ही जरा इथून बाहेर पडताना वाकून चालाल का? मला तुमचा चकुला सुजवायचा आहे. निघा, निघा. वा वा वा, नेहमीप्रमाणे भन्नाट चर्चासत्र, भन्नाट. येस प्रसाद. वा वा, बहारदार. जेव्हा मोरेनी उफयुम्माचं उंफू उम्मा केलं तिथपासून जो अंगावर लुला आलाय तो जातच नाही. अरुण, मी आयुष्यभर 2 गोष्टींची वाट बघतो, की मी यशस्वी कधी होईन आणि आजचं लिवलंय मला कधी ऐकू येईल. एवढ्याच 2 गोष्टींची मी वाट बघतोय आता आयुष्यभर. अशक्य आहे ही सिरीज. आणि श्याम्या बहार आणतोस तू. बाकी सगळं उत्तम सांघिक सादरीकरण, फॅन्टॅस्टिक, मजा आली. सई. काय माझ्याकडे शब्द नाही आहेत. खूप हसलो, हसून हसून पडलो. आणि मला असं वाटतं की हीच सगळ्यात मोठी पावती आहे की आम्ही खूप हसलो आणि आता पोट आणि जॉ दोन्ही दुखायला लागलंय. खूप खूप थँक्यू. मंडळी, एका सोसायटीतल्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आज सादर होणार आहे रॅप हा प्रकार. चला बघूया या सोसायटीतले रहिवाशी या प्रकाराला कसा प्रतिसाद देत आहेत ते पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेतील अतरंगी रहिवाशांना आणि प्रसिद्ध रॅपर सृष्टी तावडे हिला. हॅलो, चेक चेक चेक. हॅलो हॅलो, चेक चेक चेक. चेक नाहीये, कॅश आहे, चालेल का? खांडेकर गेली 4 वर्ष चेक वर चेक नाहीये, कॅश आहे, चालेल का? हा स्वतःचा बघ, चल चालू कर, चालू कर. खांडेकर माझ्या समोरात तोंडावर हात ठेवून काय बोलताय? दिसताय मला तुम्ही बोलताय ते. सुरू करा, सुरू करा. हा, सुरू करूया. सो लेडीज एंड जेंटलमैन, 30 से लेके 50 तक भाई सोसाइटी में, मेजे सोसाइटी में अपना एक हिप हॉप का कार्यक्रम मचेलेला है रे, और उस कार्यक्रम का एंकरिंग मेरे को दे रहा रे. ए, तुझ्या महिलाचा ढोल मराठीत बोल. मराठीत बोल, मराठीत बोल, मराठीत बोल. काय बोलतोय खांडेकर? तुम्ही सतत का लपवताय तोंड? दिसताय तुम्ही बोलताय. नका करू हे. मराठीत बोलतो मी, काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्या एमएच सोसायटी मध्ये हिप हॉपचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी अँकरिंग करणार आहे. आणि आपल्या सोसायटी मधले सगळे कलाकार एकदम रॅपर दिसतायत. परफॉर्म करायचा आहे. भाई स्टेजवर नाही, स्टेजवर काय? सॉरी, 2 मिनिट. उंक्या भाई, कमाल दिसतोय भाई, एकदम जबरदस्त कपडे तुझे, मजा आहे. दत्तू नको ना हे करू, नको करू. तू किती लाडी गोडी लावलीस ना तरी तुला एंट्री नाही देणार आहे. मी रॅप गाऊ देणार नाही. अरे घे ना यार, मी रॅप पाठ केलाय आता. अरे तू
डेट गेल्यानंतर यार तुम्ही फॉर्म भरता ह्याला काय अर्थ आहे? शिस्त म्हणजे शिस्त आहे. अरे पण करू दे ना, त्याला काय अर्थ आहे? अरे सोसायटीचं कॉम्पिटिशन आहे, मलाही गायचंय. तुम्हाला गायचंय हो. खांडेकर, तुम्ही एका तळ्यात होती बदके पिले सुरेख ही ओळ सुरात गाऊन दाखवा. मी गातो ना, त्याला काय मी गातो, त्याला काय दे माईक दे. वरून वर येऊन गातो. हो मी गाणार. गातात तळ्यात जाताय का? चला तिकडे. खळे काका माफ करा, खळे काका माफ करा. बसा तिकडे याला काय अर्थ खांडेकर. आहे? याला काय अर्थ आहे? म्हणजे मी गायचंच नाही. वा रे वा, म्हणजे मेंटेनन्स आम्ही पण भरतो. मी पण सभासद आहे, केलं. माझं गाणं माझ्या बायकोला आवडतं. विचारा तिला काय ग. बरोबर बोलतायत. तिला काय पर्याय आहे काय? ए, कदम असं बोलू नका, आधीच सांगतो. खांडेकर, अरे याला मी या अन्यायाला वाचा काय हे म्हणजे काय? फोडणार. हा, ठीक आहे बसा तुम्ही नंतर फोडा ते. अरे बसा ना काय करताय असे? रेडी सुरू म्हणजे अरे आपले चीफ गेस्ट आपल्या जज विंगेत उभे आहेत. बोयांनी असं असं करून विचारतायत कधी येऊ आधी ते कालपासून गांगरलेले आहेत माहिती आहे ना तुम्हाला. त्यांनी उगा चुकीच्या क्यूवर एंट्री घेण्यापेक्षा आपणच त्यांना स्टेजवर बोलवूया. लांब राहा. ताई अहो माझ्याच बरोबर फोटो काढताय तुम्ही. एक नाही आता नाही का चौगुले काका. हा, चला मांडवकर लांब जा. जातोय ना. काय नको होणार. खांडेकर हॅलो. सगळे बगळे घेऊन तिकडे जा. तिकडे जा. मी नाही गाऊ शकत, नियम नाही. तर तुम्ही आधी नियमात गेलात नावा म्हणजे मी नाही गायचं. नाही गाऊ शकत. मेंटेनन्स भरला नाही. अहो नाव नाही दिलं ना तुम्ही. स्वतःची स्कूटर काढा आधी. एक मिनिट, स्कूटरचं कशाला काढलं तुम्ही? मग तुम्ही का नाही ह्याने स्कूटरचं कशाला काढलं? सुन आलेत बघा ना. स्कूटरचं ह्याला काहीच अर्थ नाही ना. सृष्टीजी वेलकम इन आवर MHJ सोसायटी. आज सृष्टी नाही तर अख्खी रॅपची सृष्टी ते अवतरली आहे असं मी म्हणेन. बापरे, हे कोणी तुला लिहून दिलं? Kidding, just कॉमेडी kidding. कॉमेडी वाले आता रॅप करायला लागलेत, तर रॅपर पण कॉमेडी करू शकते ना. अरे तुमच्याकडे तो एक देव डूड वाला स्किट आहे ना, त्याच्यात एक मुलगा करतो रॅप. अरे यार काय ओळखतो मी त्याला, आरशात बघतो मी. बोल. है ना? त्याला सांग, असं जर रॅप करत राहिला ना तर एक दिवशी अभिनय रॅप करून ठेवावा लागेल. ताई गावची आहे म्हणून काय मांडीवर घेऊन बसाला आता? बसा तिकडे गपचूप. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सृष्टीजी प्लीज हॅव अ सीट. स्थानापन्न व्हा असं पण बोललं असतं, चाललं असतं. मी मालाडची आहे, युगांडाची नाहीये. परफॉर्मन्सवर लक्ष द्या, परफॉर्मन्सवर लक्ष द्या प्लीज. आग लावून टाका. बस खरी आग लावायची. बसा. तर आता आपण कॉम्पिटिशनला सुरुवात करूया. यस. आपला पहिला परफॉर्मर आहे आपल्या सगळ्या काय मी आहे पहिला परफॉर्मर. नाहीये तू. अरे मी आहे पहिला परफॉर्मर. अरे नाही. मी आहे का? मग आम्ही काय करायचीच नाही करा सादर. मी पण मेंटेनन्स भरतो, मी पण सभासद आहे. हो पण तुम्ही नाव दिलं नाहीत ना. मी का बाबा साव स्कूटर काढा आधी तुमची. स्कूटरचं का काढलं? स्कूटर काढा आधी तुमची. स्कूटरचं ह्यानी मला नाही करायचं. नाही, स्कूटरचं असेल तर मग मला नाही बोलायचं. अरे चौगुले हे असं काय म्हणतात स्कूटरचं? सृष्टी तावडे आली माझी स्कूटर 5 वर्ष बंद आहे, त्याला ह्या कशाला बोलतो त्याच्यात? सोसायटीचे प्रॉब्लेम आता काढायची गरज आहे का? मीटिंगला काढूया ना आपण. तर अशी आमची MHJ सोसायटी, हॅपनिंग सोसायटी. तर पहिले परफॉर्मर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके कदम काका उर्फ कॅडी द क्या बोलता पब्लिक? मेंटेनन्स भरा. मेंटेनन्स भरा आता. इथं ही जागा मी गातो नाही रे इकडे. मी रॅप करतो नाही का? मेंटेनन्स भरा आता इकडे बोलायचं. नको ना, नका ना लक्ष देऊ त्यांच्याकडे. सोसायटी मीटिंग आहे इकडे. नाही नका लक्ष नका देऊ त्यांच्याकडे. तुम्ही तुमचं का तुमचं का. म्युझिक. विसरला यार, विसरला. रॅपचं पहिलं वाक्य विसरलात तुम्ही. ये वचरे मेंटेनन्स बोलले तर सगळं टेन्शन आलं मला. तुम्ही मेंटेनन्स पण विसरताय, वाक्य पण विसरताय अरे रॅपची. पण ही जागा आहे का इच्छा आतला? तुम्ही आता विचार करून या, सगळं पाठ करून या, नंतर या. इथे 5 मिनिटात येतो. हा 5 मिनिटात येतो. यो गेला. चला हा पाठ करा त्यापेक्षा.
तर सृष्टीजी हे असे आमचे कदम काका. कसं वाटलं तुम्हाला? क्या बोलती पब्लिक ह्या एका वाक्यावरती कॉमेंट्स द्यायला मी प्रसाद ओके का? त्यांना जमतं पडलेल्या स्किटवर पण पानभर बोलायला. मला जो प्रश्न प्रेक्षकांच्या मनात 6 वर्ष खदखदत होता त्या प्रश्नाला तुम्ही पहिल्याच दिवशी वाचा फोडलीत. सलाम तुमच्या कार्याला. या ठणठणीत आणि दणदणीत कमेंट नंतर आपण पुढल्या परफॉर्मर कडे वळूया. अगले परफॉर्मर मराठी बोल रे, मराठी बोल. चौगुले आणि हे श्री चौगुले. ओ परफॉर्म करा ना आधी चौगुले काका. सो गाइस, होय होय यो गाइस, होय यो गाइस, आज पहिला रॅप शो आहे गाइस. सृष्टी मॅडम छान दिसतात, छान. थँक्यू आम्ही आता हे गाणं सुरू करतो. हा, प्लीज प्लीज. खरात 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 होतंय मी घरात येऊन वरात आले यांच्या घरात. सुरुवातीला संसार चालला सुरत चालला मग हळूहळू मला कंटाळा आला. रोज रोज तोच तो चेहरा बघून माझा मूडच गेला. बोलायचे आधी मला राणी मुखर्जी, नवरा मिळाला मला केशव मुखर्जी. मुखर्जी का म्हणायची? काय संबंध आहे केशव मुखर्जी? रॅप मध्ये उत्तर, रॅप मध्ये उत्तर द्या. हो आता बघ, माझं माझं ठरवलं. हे कुठलं गाणं तू लिहिलंयस? आपलं वेगळं गाणं ठरलं होतं ना, लिहिलेलं वेगळं होतं ना आपण. तुमचं लिहिलेलं मी बोलायचं का माझ्या मनातली पण खतखत काय मी व्यक्त केली. अच्छा, आता माझं गाणं आहे. मी आता आम्ही याला उत्तर देतो. मला काय तुमच्यासारखं पाठ नाही, मी लिहून आणले, आता उत्तर देतो. यो रॅप बॅटल, रॅप बॅटल. बोला ना पुढे. रे नाचताना हलते ना, थांब ना. होय, ही माझी बायको, ही माझी बायको, हो आहे इथे कायको, होय आहे इथे कायको, हो ही आहे सायको, हो हो ये हा हा सगळे नंबर इकडे तिकडे झाल्यात सगळे. ओ हो 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 थांबवा गाणं. हा ला 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 हा हा नका करू. थांबवा थांबवा. काय करताय? ते काय झालं, ते हातातून पेपर्स उडाले ना, त्यामुळे सगळं ते नंबर्स उलटे लिहिलेले पण नाहीयेत नंबर्स, आणि त्यामुळे गोंधळ. नाही सॉरी मॅडम, सॉरी. ते ना थोडेसे धसमुसळ आहेत. ते एवढूशा हाईट वरचा नळ असतो तो कुणाला इथे लागून टेंगून आलाय का? यांना आलंय. यांना ना काचेचा दरवाजा दिसत नाही, धनाधन आपटतात ते. स्वतःच्याच गाडीचा दरवाजा बंद करताना स्वतःला लागलाय. यांना सॉरी, माफ करा, पण आम्हाला नंबर द्या. या तू कशाला करतेस हे चांगलं दिसतं का? नवऱ्याचा सगळा अपमान करते सगळ्यांसमोर. दरवर्षीच आहे. जजेस समोर भांडू नका. जजेस नाही, मला राहायचं नाही तुझ्या घरात. अरे रुसण्याची रेंज आहे का इकडे? तिकडे जा ना. इथे येऊन काही रुसायचं आहे? दरवेळेला तू ते सगळं एकत्र करा, काय ते नीट करा आणि परत 7 दिवस तयारी केलेली होती मी या रॅपची. मोबाईल घ्या. आय एम सॉरी सृष्टीजी. नेक्स्ट परफॉर्मर कोण आहे? नाही खांडेकर तुम्ही नाही. अरे यार, लुधियाना, हरियाणा लुधियाना, नोएडा, खांडवा मांडवा, नोएडा, काका. नोएडा आणि खांडवा मांडवा. चला नेक्स्ट परफॉर्मर कोण आहे? नेक्स्ट आठवलं तुम्हाला? मला आठवलं. या कदम काकांना आठवलेलं आहे. बस कदम काका. कदम काकांना आठवल्यावर काय होतं आपल्याला माहिती आहे. क्या बोलते पब्लिक? तुम्ही कशाला ते वाक्य बोलताय? डायरेक्ट अरे पण मेंटेनन्स भरा का? मी पहिले मालावर राहतो. लिफ्ट कशाला मेंटेनन्स भरू मी?
बरोबर. नाही यो तिकडं वरती आंघोळ करतो आवरं लिकेज आहे सगळं फेच माझ्याकडे येतो माहिती वरती त्यांच्या ए, कदम मला काय बोलतो हा स्कूटर लावतो ते बघ ना. अरे माझ्या स्कूटरचा काय संबंध आहे वहिनी सांभाळा. हे दिस इज रॅपिंग नाही आणि इथं मी स्टेजवर काय केलं हो मग तुम्ही कशाला बडबडताय मेंटेनन्स तुम्ही डायरेक्ट रॅप सुरू करा. रॅपनी उत्तर द्या. हार्ड है हार्ड है थँक्यू संपलं एवढंच होतं. ऍक्च्युली खूप होतं पण हे मेंटेनन्स बोलले तिकडे टेन्शन आले सगळे विचार इथपर्यंत आलं होतं गेल्यात आलंच नाही. गेली 20 मिनिटं तुम्ही बहुत हार्ड हे असे 3च अक्षर आठवत ते पण 2दा. जा तिकडे जा तिकडे. आणि मेंटेनन्स तर भरायचाच आहे आणि या फालतूगिरीसाठी 5,000 रुपये पण भरायचे आहेत तुम्हाला. करू नका चला तिकडे. चला चला चला. सॉरी सॉरी. तर नेक्स्ट परफॉर्मर आहे दाढी. दाढी हे काय इंट्रोडक्शन आहे? हाय ये रे. चपाती पापड मी दाढी मला काय नाव नाही. चल चल चल. चल चल. नमस्कार नमस्कार मॅम माझं नाव मंदार मांडवकर. हां MC मँडी. MC मास्टर ऑफ सेरेमनी. पहिलं काय PC. बीसी म्हणजे म्हणजे बिलकुल चूप. चल गा चल. मग गातोय ना मग गा ना. मग गातोय ना मग गा. मग गातोय मग भाई गा. मग गाणार आहे. मग मी गाऊ काय आता? गा मी कशाला गाऊ? तुझा आहे ना. मग गाणारच आहे. मग गा ना. मग गातोय. अरे गातोय. अरे काय चाललं? रॅप कॉम्पिटिशन आहे ना आपण मग रॅप करूया. आय एम सो सॉरी. हे नको ते ऍक्च्युली काय झालं ते नेहमी भेटतात तेव्हा एकमेकांवर असाच राग काढतात. आणि राग आला की काय करता काय नाही मारामारी करतात एकमेकांची. इथेच चुकता. तुमच्याकडे शब्द आहेत शब्दांचा वापर करा शब्दांमधून आपलं मत व्यक्त करा आणि आपल्या आतमध्ये जे काय खदखद आहे जी आपली जो आपला आक्रोश आहे आपला दबलेला आवाज आहे ना तो संगीताच्या मार्गे बाहेर काढा आणि राईड करा ही वाईब वाटेल तिकडे. वा वा करतो ते तुम्ही बोललात तसं करतो मी. बस 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 बस. आ बाबले. वाजव रे. दवाखान्यात तू काय देणार मला घाट काढ लागेल तुझी वाट वाट लागेल तुझी वाट वाट वाट. अरे वाट अरे वाट 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 वाट. फाट फाट हे फाट 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 फाट. अरे हाट अरे हाट अरे हाट 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 हाट. अरे हाड हाड अरे हाड 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 हाड. अरे हुई अरे हुई अरे हुई 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 हुई. तू चल तू हुई रे मला नका सांगू रे. एव्हा तू पण हुई चल. चल तू हुई जा. तू पण हुई चल ना. मला हुई मला जास्त बोलू नका मला डोकं मला पण जास्त बोलू. चल रे. काय सॉरी. बोलू काहीतरी मी माझे कोणतेच डायलॉग बोलले नाहीये. आय एम सो सॉरी. तुम्ही रॅपच्या नावाखाली फक्त हिंसा करताय आणि रॅपचा जन्मच मुळात ह्यासाठी झालाय की हिंसा कमी व्हावी. दॅट इज द पॉइंट. तुम्ही नेमकं उलटं करताय. मला इथे ज्यांनी कोणी सादर केलं जे काही केलं तुम्हाला रॅपचा अर्थ कळतो. रॅप म्हणजे रिदम अँड पोएट्री. तुम्ही जे काही केलं त्यात ना रिदम होता आणि पोएट्रीचा तर काहीच संबंध नाही आला अजून तरी. मांडवा खांडवा खांडवा त्यात पण नव्हतं. झुकझुक ते नाही त्याच्यात रेलगाडीमध्ये ते जे ओरिजिनल गाणं आहे ना अशोक कुमारांचं ते खूप सुंदर आहे. तुम्ही फक्त इथे येऊन त्याची माती केली आहे बस. हे मात्र बरोबर बोलले माती. अरे एक कवी असतो जो काहीतरी लिहितो आपल्या मनातलं काहीतरी व्यक्त करतो
त्याला रॅप म्हणतात. तुम्ही जे केलं त्याला फक्त भांडणाला चाल लावणं म्हणतात. आणि रॅप कशाला म्हणतात, व्यक्त होणं कशाला म्हणतात, ऐकायचंय? हे हे आली माझी कोकण रेल्वे, माझी सीट कुठली आता, मी कुठे जाऊ आणि कसं मी पकडू? कोकण रेल्वे आली तशी, मी काय करू आता? तो कोकण रेल्वे एकीकडे रॅप दुसरीकडे चाललाय, तो सांभाळत राहतो. काय कुठलं हे अरे, काय अर्थ नाही. बहुत हार्ड. तुम्हा सगळ्यांचाच विषय बहुत हार्ड आहे बाय. एकदम रॅपचिक परफॉर्मन्स. प्रसाद अफलातून बहारदार, मजा आली, खूप मजा आली. इतके दर्जेदार छपरी दिसताय सगळे. मनोरंजनाच्या नभात हास्य पतंग उडवायला आलीये. तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, आज सासर आणि जावयाच्या कचाट्यात सापडला आहे एक नवरा. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा एक खुसखुशीत परफॉर्मन्स अनुभवण्यासाठी. जो परफॉर्मन्स घेऊन मंचावर येतात खानदेश सपूत श्याम सुंदर राजपूत, चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे आणि कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम. अरे तू कारण नको देऊ रे, तुला लग्नाला यावंच लागेल. हा अरे दुसरं नाही ना रे, पहिलंच लग्न आहे ना. हा पहिलं बी कसं बसं होतंय भो. 13 तारखेला हळद आहे आणि 14 तारखेला लग्न आहे. अरे होऊ दे ना मग संक्रांत. का संक्रांतीच्या दिवशी कोणी लग्न नाही करत का? है ना. अरे तू शी लग्नार रे माझ्या लग्नाला रे, है ना. अरे काय तिळगुळ घ्या गोड गोड बोला रे. तुम्ही ना डोकं खराब करून टाकता कड्या. भारी आहे पोरगी, एकदम एकदम माझ्या टक्करची आहे बा. जोडको तोडे बा एकदम. बरं मी सूट शिवायला आलोय लग्नाच्या. टेलर पण येऊन बसलेले आहेत. त्यातला एक टेलर जो वाक्य विसरणार आहे ना, तो वाक्य विसरायच्या आत त्याच्याकडे कपडे देऊन टाकतो. चल चल ये बरं का. चल. नमस्कार हो टेलर मास्तर. टेलर मास्तर नमस्कार. नमस्कार हा नमस्कार नमस्कार. नमस्कार टेलर मास्तर. तुम्ही कशाला आलो आहे? मला आहे ना लग्नाचा सूट शिवायचा आहे, मला त्याच्यासाठी आलेलो आहे. अच्छा अच्छा, सूट शिवायला आलो आहे काय? बरं बरं, छान छान छान. का बरं, कधी आहे पोरग्याचं लग्न तुमच्या? पोराचे नाही, माझ्या स्वतःचे लग्न आहे. चेष्टा नको आता, चेष्टा पिली चेष्टा नको. याच्यात काय चेष्टा? म्हणजे काय माझं लग्न नाही होऊ शकत? नाही नाही, होऊ शकतं, नाही कसं होऊ शकतं. पण आजकालच्या पोरीनं कसं असे मस्त हेअरस्टाईल पाहिजे, चिकनं पोरग पाहिजे, तर लग्नाला होकार देतात का? नाही नाही नाही, पण होतंय माझं लग्न, होतंय तरी पण होतंय. कन्फर्म हो होत होतंय. असेल, मग होऊ शकतं. म्हणजे यांना जी पोरगी हो म्हणाली ना, ती दयालू असेल नाही तर कनवालू असेल. मायालू असेल नाही तर पायालू असेल. आता पायाळू काय आहे? मी पायालू आहे म्हणून आपलं बोललो. बरं ते सूट शिवून द्या ना. सूट हा, देतो. घाई किती करतो? पोरीचा फोटो दाखवा. पोरीचा फोटो पोरीचा फोटो कशाला पाहिजे तुम्हाला? तुम्ही माप घ्या ना, पोरीचा फोटो कशाला? वसाऱ्या नवरीचा फोटो बघितल्याशिवाय नवऱ्याचा सूटच शिवत नाही आम्ही. बापरे. तिचा आधी फोटो बघतो. तिचा फोटो बघितल्यावर आम्हाला कळतं काय लायकीचा सूट शिवायचा, काय स्टँडर्डचा सूट शिवायचा. फालतू बोलताय तुम्ही एकदम. पण कसं आहे, लग्नाचा सीजन आहे ना. हा, ते एक तर कोणी सूट देत नाही वेळेवर शिवून मला. मी का आलो कारण मामा बोलला, कारण तुम्ही शिवून द्याल म्हणून. मग आम्ही देतो, आम्ही कुठं नाही म्हणतोय. आधी पोरीचा फोटो दाखवा. नियम म्हणजे नियम. आम्ही नियमाच्या पलीकडे कुठलं काम करीत नाही. देतो देतो. एक मिनिट. अगं, ओ मार्वलस. आय लव्ह यू. अरे जाम भारी आहे. मग तुरी देखणी चिकनी आहे. तुला लाज नाही वाटत? काय लाज नाही वाटत म्हणजे काय? तुम्हाला लाज वाटते का? काय बोलताय तुम्ही? हे काय चाललंय? कशाने गंमत केली होती? केली रे मला. लग्न आहे ना तुमचं, जरा ती गंमत. सगळेच मजा घेतात बा माझी. लग्न करता होय ना. ठीक आहे ठीक आहे, माफ घ्या माफ. घेतो. ओ मेजर टेप द्या पटकन, द्या. माझी चोरली हो मेजर टेपी, पटकन द्या. आणि काल माझी कैची चोरलीस ते वाचाऱ्या. मी कैची चोरली? नुसता पाणी प्यायला उठलो तर लगेच माझी मेजर टेप चोरली होती तुम्ही. अरे तो मग धाग्याचा रील कुठे आहे? धाग्याचा रील मी चोरला. नवीन माझा मी चोरला. माझ्याकडे धागा कमी आहे, मला पांढरा तुम्ही गप्पा बसा. अरे, दादा काय चालू आहे? त्याला ती रील द्या सांगा. अरे जाऊ द्या ना. दोघांचं दुकान आहे ना तुमचं, आणि दुकानात तुम्ही स्वतःच्याच वस्तू चोराल का?
दोघांचं नाही माझं आहे. मी मालक आहे इथला. या वसाऱ्याला मी इथलं कामाला ठेवलं तर याने माझी पोरगी पटवली. तुमची पोरगी मी पटवली नाही हा, तीच माझ्यावर भालली. येडा केला ना प्रेमात येडा, हा म्हणून मी तिच्यावर लग्न केलं. मला सांगा कुठला सासरा जावायला इथं कामाला बसवतो? मग या वसाऱ्याला फुकट पोसू मी? फुकट पोसू? जावय नावाला एक नंबरचा बटाटा आहे हो. बट्टा बट्टा असेल तो. हा, तेच ते बट्टा वसाऱ्या. हा, तुम्हाला सांगतो ना, बसल्या बसल्या ना अख्खा खंबा रिचवतो ना. माझ्या पोरीला साधं नारळाचं पाणी पण आणत नाही. बोला लायकी त्याची नारळ पाणी पिण्याची. आणेल नको. काय आणायला पाहिजे नारळ पाणी? तुम्हाला सांगतो वरणाला फोडणी सुद्धा तिला घालताय ना, आणि नारळाचं पाणी पिते वासाठी. काय नारळ पाणी देणार तिला? काय देणार? काय शिकेल? कधी शिकणार आहे? शिकणार आहे. जाऊ द्या ना. काय ना, लग्न तोंडावर आलेलं आहे माझ्या. मला बरीच कामं आहेत, म्हणजे पत्रिका बित्रिका वाटायच्या आहेत, खरेदी करायची आहेत, तर पटकन माझं माप घ्या बा, माप घ्या. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही मेजरमेंट घ्या, मी लिहून घेतो. ठीक आहे. पटकन. नाव काय तुमचं? श्याम राजपूत. श्याम राजपूत. ओके. हा हा, गल्याचा माप घ्या. हा हा. ओ भो, हा गळा नाही, ही छाती आहे, छाती. खाली कर ना गाला. माझा हात पोचतोय. माझा हात पोचतोय काय? बरोबर कशी तर कसं करू मी? अरे हा मी नाही करत. अरे हा स्वतः चिडतो, स्वतः चुकतो, माया चिडतोय. मी नाही करणार. मी नाही करणार, मी पण नाही. माझा लिवायचा का? माझा मेजर करणार नाही. मी नाही करणार. अरे वसराने खाली असं घाला द्यायचं ना. हात नको पचल. मला टेबल घेऊन काय करायला झाला होता? याच्यासाठी मी टेबल घेणार. मी वागतो, मी वागतो. पण मी नाही आता करणार. चल. मी वागतो दादा. नाही, मी नाही. या इकडनं इथनं लिवा. अरे कोणी सूट शिवून देत नाही. देतो. आलो, घ्या ना. हा, गल्ल्याचं माप. गला 14 आहे, 16 लिवा. गल्ला 16. एक मिनिट 14 आहे तर 14 लिहा ना, 16 का बरं? नाही कसं आहे माहितीये काय? गल्ला 16 कसं सुरात ऐकायला बरं वाटतं. गल्ला 14 कसं यमक बसतंय? नाही बघ, यमकात नाही बसवायचे, माझ्या अंगात बसवायचे, इथे बसवायचे. यमक कशाला जुळवताय? जे माप आहे ना तेच लिहा तुम्ही. ठीक ठीक आहे. आहे, एक मिनिट. 14 माप 14 लिहा आणि कंसात 16 लिवा. गल्ला 16. 16 म्हणजे कसं बोलायला चांगलं वाटतं. हा? अवघड रे ओके. बाप, अवघड आहे, ओके. अवघड आहे, अवघड. छाती घ्या. हा. छाती 91. 91 छाती, 91. ठीक आहे, 91 आहे. अरे ओ भो, हे सेंटीमीटर आहे ना. आधी गळा इंचात सांगितला, आता हे तू सेंटीमीटर मध्ये सांगतोय. बरं, त्याने 90 इंच समजून जर तो सूट शिवला तर तंबू घालून फिरावा लागेल मला लग्नात. किती इंचात सांगा. कस्टमरचं डिमांड आहे इंचात लिवा. अरे माझी डिमांड नाही, तुम्हाला कळत नाही का काय हो? झालं? एक तर इंचात नाही तर सेंटीमीटर मध्ये लिहा माप. अच्छा. कळलं का तुम्हाला? कळलं का? हो. हा, इकडे या. छाती 36 लिवा. 36. 36 छाती. अच्छा. लेंग्याचं काय करायचं? लेंगा लेंगा कशाला? पायजामा. अरे ब्लेझर, पायजामा नको. ब्लेझर शिवतो ना, तर ब्लेझरवर पॅन्ट लागेल ना, पॅन्ट. बरेच लोक स्टाईल म्हणून पायजमा पण शिवतात. शिवतात. नको मला स्टाईल, नको पॅन्ट पाहिजे मला. पॅन्ट, आता पॅन्ट. तुम्ही म्हणत असाल तर तुम्हाला पॅन्ट शिवतो. हा. जनरलीच पॅन्ट असते ब्लेझर. पॅन्ट लिवा. पॅन्ट घ्या. पॅन्टची माप घ्या. बरं, पॅन्टीला नाडी लावायची की हुक लावायचा? अरे पॅन्टला कोण नाडी लावतो? तुम्ही म्हणत असता तर नाडी लावतो. अरे मी कशाला म्हणू नाडी? हुक लावा, हुक. बरं, चेन लावायची की बटणं लावायची? चेन लाव. फायनली चेन लावा. चेन लावा. चेन लाव. कस्टमरची डिमांड आहे चेन लावा. अरे माझी डिमांड नाही, जनरली असते चेन पॅन्टीला. ऍक्च्युली बघा, चेन लावली, हा. झमझुम असा आवाज आला तर चालेल. झामझुम असा आवाज येतो चेनला. आमच्या चेन आमच्याकडची चेन आहे, त्याला झमझुम असा आवाज येतो. येऊ दे. झामझुम करत नाचीन मी लग्नात. अगदी कशाला किरता? झमझुम चेन आम्हाला काळजी आहे ना कस्टमरची, म्हणून विचार, बाकी काय नाही. हा, बरं, कस्टमरची डिमांड आहे चेन आणि झामझुम वाजली तरी चालेल. ओके, डन. बरं चल. माझी डिमांड नाही. बरं आता म्हणतो बरं व्यासूत बरं कुंभरचं माप घ्या. अरे कुंभर नाही, कंबर असते ना, कंबर. आमचा मामा आहे ना, कमरेला कुंभर असं बोलतो. एक नंबरचा दलिंदर आहे तुझा मामा. आज कळलं तुम्हाला, मला कधीच कळलेलं आहे. जाऊ द्या. चाललंय, माप घ्या ना तुम्ही. बरं, माप घेतो. एक मिनिट. कंबर आहे 35. किती? 35. 35 लिहा. मुंडीचं माप घ्या. अरे मुंडी झाली ना आधीच. नाही, तो गल्याचा माप झाला. मग मुंडी? मुंडी हे याला मुंडी म्हणतात. अरे त्याला मांडी म्हणतात ना. अरे नाही बायला, याला मुंडी बोलतात, याला पुटरी बोलतात. ही मुंडी पुटरी. तुझी थुतरीचा थुतरी देऊ का? नाही, ती तोतरी इकडे आहे, त्याला वेगळं बोलतात. अरे याला कसा सहन करतो रे बो तू? याला
नशीब ह्याला सहन करतोय, याची पोरगी आहे ना तिला सहन करून बघा एकदा. मी कशाला सहन मग, करून हो ती काय पण बोलते, कुठल्या वेळेला काय बोलते माहिती आहे. बापरे. ते जाऊ दे. झालं ना, माफ झालं ना? माफ झालं सगळं. चला 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 मग. हा कपडा आहे, हा. कटिंग करायला घ्यायची. हा हा कटिंग करायला बरं ऐका ऐका, वेळेवर सूट द्या. 14 तारखेला लग्न आहे बरं माझ्या. किती तारखेला? 14 तारखेला आहे ना भाऊ. अरे देवा, 14ला मी नाही आहे. मी 15ला पण नाही. एक काम करा, तुम्ही 16 तारखेला लग्न धरा, नाही तर आम्हाला लग्नाला यायला जमणार नाही. तुम्हाला कोण बोलवतंय लग्नाला? तुम्ही फक्त सूट द्या फक्त. अरे नाही, सूट शिवणारच आहो आणि आम्हाला सूट लवकर शिवावाच लागतो. हा. ते 9 तारखेला लग्न आहे ना माझ्या मित्राचं, तेव्हा मला घालून जावं लागेल नाही. हा सूट घालून जाईल तू? तर तुला सूट कशाला घालून जायचंय? मला? माझ्या जवळचा माणूस आहे ना, मला जायला लागणार तो सूट. अगं तुमच्या जवळचा माणूस आणून काय आला? मला घाल नको, मी तुमचा जाव आहे. सूट घालणार तुम्ही घाल नको. मला मी घालणार आहे अरे सूट. थांबा रे. सूट घालू शकतो. म्हणजे मला नको घालाय. पण थांबत जाय ना कधीतरी. तुझी जी मोडून फाशी देऊ तुला. अरे माझ्या लग्नाचा सूट तुम्ही का बरं घालून फिरताय रे? काय म्हणजे काय? 5 वर्ष झाली आम्ही स्वतःचे कपडे कधीच शिवलेले नाही. नाही? गिरायकाचे जे कपडे येतात त्याच्यातच आम्ही कपडे शिवून घेतो. गिरायकाचे कपडे घालता तुम्ही? अरे पण त्या गिरायकाच्या माप वेगळं, तुमचं माप वेगळं, कसे कपडे येतील तुम्हाला? नाही नाही नाही, काय करतो, गिरायक कपडे घेऊन आला ना शिवायला, तर आम्ही आधी आमच्या मापाचे कपडे शिवताव. मग समारंभ झाला की मग तो परत ना उसवताव आणि त्या गिरायकाचा माप आहे का नाही, मग तसं शिवून देताव गिरायकाला. लाज वाटू द्या. त्याच्यात लाज वाटणार का काय आहे? अंगावर कपडे तर लाज वाटणार का काय आहे? ओ कपडे नसतील तर लाज वाटली पाहिजे ना अंगावर. कशाला माझ्या मामाने सांगितलं म्हणून इथे आलो, काय माहिती. काय झालं? होता बोलला होता तुम्ही भलता भारी सूट शिवता म्हणे. बाबा चांगलं. मामा तुझा बोलला? हो. कोण मामाचं नाव काय? उदय. उदय? नाही नाही, मग आपल्याकडे नाही शिवलेले कपडे ते. ते नाही बघ, उद्याचे कधीच आपण कपडे नाही, शिवले नाही. ते शिवलेले. नाही नाही नाही, अहो त्या अगोदरचा टेलर होता ना काय मालक आपला, त्याने शिवला नव्हते. अरे मालक कुठे? मालक मालक. काही झालं, आम्ही त्याच्याकडे होतो ना दोघं. हा. आम्ही दोघं त्याच्याकडे कामाला हो, होतो. ते कळलं मला. 2 वेळा सांगू नको. अरे पण काही झालं की आमच्या या सगळ्या कारस्थानामुळे तो भैसटला नाही, हे आम्हाला विकून तो गेला. गेला, दुकान विकलं ना. रे तुमच्यामुळे कोणी पण भैसटेल रे, कोणी पण भैसटेल. हा. मला नाही शिवायचं तुमच्याकडे. माझं कापड कुठे? नाही, ऐका, नाही, ऐका, नाही नाही, आता हे बघा, आता measurement आणले ना, आता नाही परत देऊ शकत आम्ही. अरे मला द्या ते. मला नाही शिवायचा सूट. मी लग्नात आहे ना लुंगीन बनियानवर उभं राहीन, पण तुमच्याकडे नाही. अरे माझी बोलायचं ना, तसं लुंगाचं माप घे. तुझ्या बापाने घेतलं होतं लुंगाचा माप. काय इकडे लुंगी? अरे कपडा द्या, दिलं अरे तुम्ही. कपडा द्या लुंगीचा. अरे असं काय करता? मला ऐका, तिकडे. अरे ऐका. मरायला आलो काय माहिती. वा 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 वा, मला काय तुमच्यासारखं म्हणता येणार नाही, पण एकदम मार्वलस परफॉर्मन्स. बघा हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाददा. वा, तुमच्या तिघांसाठी ही टेलर मेड रोल असल्यामुळे सुटसुटीत कॉमेडी झाली आज. मजा आली. सई. सगळ्यात आधी धन्यवाद. माझ्या शब्दकोशात भर पडली आज. झामझूम परफॉर्मन्स होता. श्यामदादा, तुमच्या लग्नाचा विषय असला की आम्ही कथानकात विशेष गुंततो आणि आज आम्ही विशेष गुंतलो आणि त्याला या दोघांचा हातभार लागला. फारच मजा आली आणि थँक्यू पुन्हा एकदा माझ्या शब्दकोशात भर पडल्याबद्दल. मंडळी, पुन्हा एकदा आपला लवर बॉय ओंकार आलेला आहे एका नवीन मुलीला भेटण्यासाठी. चला बघूया आज त्याला काय काय अनुभव येत आहेत ते. हाय गाईज, हाय 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 हाय, हाय. हॅलो हॅलो हाय 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 हाय. कसे आहात सगळे? मस्त. नाही, सगळ्यांनी नवीन वर्षाचे स्वतःचे रिझोल्युशन्स केलेच असतील. येस. तसं मीही केलंय. ओके. मी चोर होणार आहे. दिलाचा चोर. चित्त चोर. मैं इस साल दिल चुराना चाहता हूँ बस. नाही पकडलो गेलो तरी चालेल. काय जन्मठेप काय, 7 जन्मठेप तिच्या हृदयात कैद राहीन मी. बर. पण हृदय कायम गुणगुणत राहील असं गाणं काय आजवर सापडलेलं नाहीये. पण काळजी करू नका, आज या कोलंबसला त्याच्या प्रेमाची अमेरिका सापडणार आहे. सई मॅम, माया नाव आहे तिचं. नुकतंच ब्रेकअप झालंय तिचं, जस्ट लाईक मी. आणि कसं आहे, तिचा सोलमेट हरवलाय आणि नवीन प्रेमाच्या ती शोधात आहे. तिला चांगला सोल हवाय
आणि प्रसाद सर चांगला सोल म्हटलं की आपल्या दोघांशिवाय कोण आहे 100% बरोबर. म्हणजे तुम्ही त्या खुर्चीत बसलात म्हणून मी असं बोलतोय नो अजिबात नाही म्हणजे माझं जे काही वय असेल त्याच्यात 4 वर्ष कमी समजा म्हणजे जेवढं कळतं वय आलं मला जेव्हा कळायला लागलं चांगला सोल म्हणजे काय तर बाबा हा माणूस ही व्यक्ती आता त्यांचं लग्न झालंय ते निवड समितीवर आहे म्हणून आमच्या सारख्यांना खेळायला मिळतंय नाही तर माझी काय विचार नाही म्हणून तिचा फोटो बघितला आणि मी मेंदूनी हृदयाला सांगितलं की दिल संभल जा जरा पण नाही मनाने ऐकलंच नाही तिला रिप्लाय केलाच आणि तिचा हाय रिप्लाय आल्यानंतर माझ्या मनाचा हाय हुकू हाय हुकू हाय हाय झालेला आहे एकदम हाय हुकू हाय हुकू हाय हाय तिचा फोटो बघितला आणि मनातनं उत्स्फूर्त आलं की सुना है उसकी आंखों में सारा जहां बसता है सुना है उसकी आंखों में सारा जहां बसता है मुझे बस मैं दिख जाऊं काफी है बस आता तिच्या डोळ्यात मला स्वतःला शोधायचं आहे गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग तुम्हीच सर मला कळत नाही नवीन वर्ष नवीन नकार तुमची मस्ती जाणार कधी वेटर नकार से डर नहीं लगता प्यार से लगता है सर या विनोदाचे कपडे काढून ना मुंग्यांच्या बारावर सोडलं पाहिजे सॉरी सर सर एक विचारतो की थोड्या वेळापूर्वी शेअर केलात का तुम्ही तुला कसं कळलं बाहेर एक पेन टोपन काढून तुम्हाला शोधतोय ते पेन टोपणा सकट मी सांगून ठेवतो तुला सॉरी सर मला ना काळजी वाटते मला तर तुमची भीती वाटू लागली सर माझी भीती कशाला वाटते तुला Yes, sir. आय एम अ लवर बॉय वेटर सर त्याचीच भीती वाटते सर सारखं तुम्ही हॉटेलमध्ये येत आहे लवर होण्याच्या नादात वेटर व्हाल असं वाटतंय मला सर खरं सर नवीन वर्ष आलंय रे किती निगेटिव्ह आहेस रे माणसा जरा पॉझिटिव्ह राहणार पॉझिटिव्ह मला या नवीन वर्ष गाजवायचं आहे रे मला नाही सर ते मला दिसतच आहे सर हा. नवीन वर्ष जुना फॉर्मॅट विषारी कॉम्बिनेशनच घेऊन आलाय गप्पा बसा स्कीटचं नाव ओंकारची गर्लफ्रेंड आहे हॉटेलचा वेटर नाहीये निघ चल. नाही सर मी निघतो सर मी फक्त ऑर्डर घ्यायला आलो सर काय ऑर्डर द्यायची असेल. आता मी दिलाची ऑर्डर ऐकतो रे खरंय सर मी कसं आहे ऑर्डर आता दिलीत ना तर सगळं लगेच बनवून मिळेल कसं नाही तर ऑर्डर येईपर्यंत ती निघून जाते जनरली निघ चल. चल, निघ चल. चल, कोण आहे ती मी त्या दिवसाची वाट बघतोय त्या दिवसाची वाट बघतोय जेव्हा हा डेटवर जाईल आणि मी वेटर असेल ओंकार प्रेमाने हाक मारली धक्काच बसला माया 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 या माया माया या काय आहे शी? काया काया या बस ऍक्च्युली आय एम सॉरी मला थोडा उशीर झाला काय ट्रॅफिक लागलं नाही नाही होतं नाही बाहेर नाही ऍक्च्युली उशीर मला झालाय तुला भेटायला कदाचित देवाच्या घरात ट्रॅफिक असेल थोडस काहीतरीच असतं हा तुझं नाही माझं काहीतरीच असतं तुझं काहीतरीच असतं प्लीज बस ना प्लीज प्लीज हॅव अ सीट अरे इथे आ तुझ्याकडे बघून वाटतं की देव कलाकार आहे फुरसतीत बनवलंय देवाने तुला भारी आहे भारी आहे थँक्यू प्लीज सत्य बोलल्यावर थँक्यू म्हणायचं नसतं माया पास झालं काय तुझं ब्रेकअप कसं होऊ शकतं यार हो 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 तू एवढी सुंदर आहेस कोण आहे तू मुलगा महामूर्ख या एवढ्या बदकाच्या पिल्लाला पाण्यात सोडणारा कोण आहे तो महामाठ तुला म्हणजे आवडेल ऐकायला काय झालं होतं ते म्हणजे सुंदर मुलींचं मी काहीही ऐकतो आधी मी सुंदर मुलींच्या कविता पण ऐकल्या होत्या तू तुझं सांग अमर नाव होतं त्याचं अमर हा म्हणजे कोइन्सिडन्स बघ ना आम्ही सुद्धा ह्याच हॉटेलमध्ये पहिल्यांदा भेटलो होतो मी इथेच याच टेबलवर बसले होते मैत्रिणींसोबत आणि तो तिथे मागे बसला होता
एकटक बघत होता. अर्ध्या तासाने आला माझ्याकडे नंबर मागायला आणि 6 महिन्यांनी मला प्रपोज केला त्याने. आणि मग साखरपुडा ठरला आमचा आणि नियतीला काही मान्य नव्हतं. गेला सोडून. नियती बरोबर पळून गेला? ओंकार, युनिव्हर्सला मान्य नव्हतं म्हणून. आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. तो गेला? असा कसा गेला? म्हणजे काय काय झालं काय नक्की? काय नाही रे, म्हणजे स्ट्रॉबेरी समजून आपटी बाम खाल्ला त्याने, फुटला आणि गेला. वाईट झालं, वाईट झालं. पण विनोदीच गेला नाही? ओंकार प्लीज. नाही, म्हणजे अमर नावाचा माणूस असा जातो म्हणजे फारच हे झालं. आय एम सो सॉरी. नाही पण तो गेला नाहीये. म्हणजे तो गेला नाहीये. अमर मग? अमर अमर आहे. तो गेला नाहीये. ओ ओके ओके, तसं आहे. काय केलंस तू? अमरला बसायला जागा दिली. अमरला बसायला खुर्ची दिली. अमर बसला इथे? हा काय, सॉरी सॉरी. अमर, ओंकार ओंकार, अमर. हात दे. हा, शेक हँड करायला. हाय. ओ फर्म हँडशेक आहे. पण नाही, चांगलं आहे. हे वेगळंच प्रेम आहे. म्हणजे लोक गेल्यावर सगळी लोक विसरतात त्यांना, पण तुझं प्रेम म्हणजे फारच औरच आहे. म्हणजे अरे बापरे, खूपच जास्त आहे हा प्रेम तुझं, माया. म्हणजे मला असं मी अशीही लोक बघितली आहेत की खरे गेले त्याचं दुःख नाहीये, पण त्यांच्या 13व्याला जिलेबी का नाही ह्याचं दुःख जास्त आहे. अशी लोक मी बघितली आहेत. अरे हो बस. तुझा जोक आवडला त्याला. हो हो. टाळी दे. हात पुढे केला. ये अमर, माझे जोक आवडतात म्हणजे नक्कीच आत्मा आहे तो. विरोधी आहे. हो ना. हे पण म्हणून मला तू आवडतेस. हे असं म्हणजे तो समोरचा पार्टनर गेलाय तरी तुझं त्याच्यावर प्रेम आहे. छान वाटलंय मला हे. तू शांत बस नको. हा, थँक्यू माया. गप ना अमर, चिडू नको. माया माया जा ना. माया माया, वेगळं कुछ होत आहे सुरू आहे असं. हात धरून राहणार आहेस की जेवायलाही मागवणार आहेस काय? अरे सॉरी 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 सॉरी. नाही म्हणजे तू ते जिलेबीचं नाव काढलंस तर माझ्या पोटूने ऐकलं आणि मला भूकू पण लागली. फोटोने ऐकलं भुंकू लागली. अमर बघतोय. नको नको. हे वेटर, वेटर, अरे वेटर, तीनदा हाक मारावी लागते यार तुम्हाला. सर किचन लांब आहे ना. एवढं लांब आहे? हा तर मॅडम काय आणू? हा, 3 कॉफी, 3 सँडविच आणि 3 प्लेट जिलेबी आणा. 3 प्लेट? अमरला खातो तो? खरं खाणं खातो? तुला प्रॉब्लेम आहे? नाही नाही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. मला सिच्युएशनच माहित नाही ना ही काय कसते त्यांची. म्हणजे काय कसं बाबा. नाही म्हणजे असं नाही अमर, त्याला विचारलं पाहिजे ना. त्याला प्रॉब्लेम, आपण पैसे भरूयात हवं. नाही नाही नाही, अगं माया माया. नाही अमर, एक ए भाई तू खा ना, तू खा. ए बाबा तू 2-2 आण. जे काय हे तो आण 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 ते आण. तो तिकडे अमर आहे, इकडे अमर आहे. इकडे आहे, इकडे अमर आहे. हा अमर आहे तिकडे अमर. नमस्कार सर. बस बस, त्याला जे हवं ते आण.
आणि नाहीतर आणलं नाहीस ना तो रागवणार हा खूप. नाही, आणतो सर. लगेच आण लगेच आण. हा, हा, हा. तुमचं नशीब म्हणजे चल चल चल. बोलायला माया अमर तू नको रागव. माया. मी just त्याला सांगितलं. माया अमर अमर हे थोडं तुझी परमिशन असेल तर मी बोलू का रे तिच्याशी? हा Thanks. हा तर माया मला ना खूप मुलींचे मेसेजेस येतात. माझ्या डीएम मध्ये सगळ्या मुली आहेत. इंजिनियर आहेत, आर्किटेक्ट आहेत, हे डान्सर आहेत, सिंगर आहेत, सगळ्या प्रोफेशनच्या मुली आहेत. पण मला अशा मुलीच्या प्रेमात पडायचं होतं जिला प्रेमाची कदर आहे. म्हणजे तुझ्यासारखी मुलगी हवी होती आणि मला तुला काय आवडेल हे आवडण्यासाठी मी इथे आलेलो आहे, म्हणजे जाणून घेण्यासाठी. तुला काय आवडतं मला सांग. सुसू सुसू का आवडते तुला? सुसू आता अमर तुझं ना नेहमीच ऑर्डर दिली की तुला सुसूला जायचं असतं. जाऊन ये लवकर ये जा. आणि हो ए ते चष्मा काढून तोंड धू, नाही तर येशील आणि हात धुवून पण ये. पागल. तू काय बोलत होतास? अरे वेंदळाच आहे तो, लक्ष द्यावं लागतं त्याच्याकडे. आता मी टॉयलेटला जातात. तुला प्रॉब्लेम आहे का काही? मला काय प्रॉब्लेम आहे म्हणजे काय पण नाही म्हणजे तुला प्रॉब्लेम असेल त्याचा तर मी तसं, पण त्याला येते सुसू. तो आता समोरून गेला ना तुझ्या. हा गेला ना, जाऊ दे. बोललास ना त्याला. अरे जाऊ दे ना, त्याला सू करू देते. आत्म्याला काय कुठे पण करू दे, कोणाला काय करणार आहे. टॉयलेट मध्ये पण जायची गरज नाही त्याला. मस्करी करतोयस त्याची? नाही नाही मस्करी नाही करत. मला नाही आवडत आहे हे सगळं. आय एम सो सॉरी. अमर बद्दल बोललेलं नाही नाही सहन नाही करू शकत. मी काही Sorry, बोलतच पण नाही मला ना अमर त्रास बद्दल. होतोय. ओके आय एम सो सॉरी. असं नको बोलूस आय त्याच्याबद्दल. एम सो सॉरी. आय एम सो सॉरी अमर. आणि वेंधळा आहे तो, त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं. द्यावं मला लागतं. पडत राहतो तो. मला काळजी वाटते. पडलं लागलं बिगलं तर काय करायचं ना? आत्म्याला तर एवढं लागतं आणि बिचारांना सतत खरसाटत असतं, करत असतं. आणि त्यांचा मणका एवढा नाजूक असतो, असे असतात. जरा काय झालं की त्यांना लागेल. बरोबरच आहे. मस्करी करतोयस. नाही मी मस्करी नाही करत. मला कळतंय मस्करी करतोयस. ऐक ना, सोड ना हे सगळं सोड ना. तो आता गेलाय तर आपण दोघं आपल्याबद्दल बोलूया ना. नाही नको. तो आल्यावरच बोलूया. काय तो येणार, मग परत 4 प्रश्न विचारणार, काय बोलणं झालं, मग त्याला समजावं. मग तो बोलणार तू हे का ठरवलं मी गेल्यानंतर. त्यापेक्षा तो आल्यानंतरच बोलूयात आपण त्याच्याशी. आपल्या रिलेशन मध्ये तुझ्या एक्सचा आत्मा पण असणार आहे. तुला याचाही प्रॉब्लेम आहे का? नाही प्रॉब्लेम असेल. ऑर्डर सर. क्या बात है यार. वाचवलं ना? क्या बात आहे यार. Waiter? पहिल्यांदा आवडलायस तुम्हाला. थँक्यू थँक्यू. अमरसाठी. थँक्यू थँक्यू आणि थँक्यू. हे खास अमर सरांसाठी. अमर सर अजून काय हवंय तुम्हाला? बाथरूमला येते. इकडे गेले. आलाय तो. आलाय तो. हो आला. कुठे आहेत? इकडे उभा आहे तो. मग मी इकडे थांबतो. एवढ्या जवळ न बघणं बरोबर नाही. खा ना खा खा. बस आता. हा बस. अमर सरांना सांगा त्यांच्या पॅन्टची चेन नीट लागली नाही. ए बापरे. पत्नीक चल. पण मी सर काय बोला ना तुम्ही. ऑर्डर द्यायची. इथे इथे बसलाय. इथे बसलेत. बसलाय. लगेच जात आहेत ते. अच्छा एक पिना कोलाडा, एक चिकन चावचाव आणि एक सिझलिंग ब्राउनी. ओके. काय करतोयस? काय सर? काय करतोयस? ऑर्डर घेतो सर. कोणाची? ऑर्डर घेते त्यांच्या अमर सरांची. इकडे अमर भीमर कोणी नाहीये. येडा बनवू नकोस मला. सर ते ऑर्डर देतात, मी ऑर्डर घेणार सर. एखाद्या माणसाला जर भूक लागली असेल तर खायला द्यायला नको काय मॅडम? तुला त्रास. आय एम सो सॉरी ओंकार, पण मला असं मगासपासून वाटतंय की तू अमरच्या ते खाण्याने वगैरे खुश नाहीयेस. आम्ही ऑर्डर वगैरे करतोय तर. अजिबातच नाही. मग मी का त्याच्या खाण्याने खुश नसेल? भाई तू खा ना यार. तू खा ना. तू काय पण काय भाई. हे ना सगळं 2-2 आण. 2-2 आण. रिपीट आण. एवढं खाऊन खाऊन ना त्याला इथेच बसूया. त्याला बाहेर न्यायलाच नको. पण ओंकार तो दोनदा का खाईल? तो डाएट वर आहे ना. पिना कोलाडा डाएट मध्ये येतं. मला माहित नाही. बस झालं. चल आपण जाऊयात. प्लीज ना. नाही बस झालं. प्लीज चल ये. ना. प्लीज ना. अमर चल बस झालं आता. मला नाही सहन होत आहे. अमर खूप होतं यार. मी नाही ऐकून घेऊ शकत. अमर नको ना जाऊस. थँक्यू यार अमर. अमर थँक्यू. इकडे आहे ओंकार. थँक्यू यार अमर. थँक्यू. मला खरंच तुझ्या खाण्याबद्दल काय वाटत नाही. मला काय तुझा चेहरा दिसत नाही ना, नाही तर मी भरवलाच असता तुला. आय एम सो सॉरी. चेहरा दिसायला काय झालं? इथे
उभा आहे ना तो. हे काय, हे हनुवटी आहे, हे गाल आहे, हे नाक आहे. ठीक आहे, नाही ओरडत आहे मी. त्याला नाही आवडत ते नाकाला हात वगैरे लावलेलं. अख्खा चेहरा शाबूत आहे त्याचा, मग खाऊन काय फुटलंय नेमकं? मस्करी करतोय. हा, आपण निघूया. आय एम सो सॉरी. बस ना, बस ना, बस 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 प्लीज. तू बोलतोयस म्हणून ना. थँक्यू अमर, थँक्यू. प्लीज बस. बस. थँक्यू यार अमर, तुझ्यामुळे बसली ती. इकडे बसलाय तो. मग आजपासून इथे बसलेला ना, आता तिकडे का गेला तो? मला हे नाही आवडत आहे. माझी जागा आहे की नाही ती? पण तूही त्याची जागा घेणारच आहेस ना. हा, मी त्याची जागा घेणारच आहे. अगं बसलाय तो तिथे. इथे बसला तो आता. मी खूप कन्फ्युज होतोय आता. मला खरंच काही कळत नाही. तू इथे आहे ना, त्याला सांग इथेच बसायला आता. अरे तो तिथेच बसलाय, पण तो एका जागेवर बसेल तर अमर कसला? जाऊ दे, तू काय बोलत होतास ते बोल पटापट. काय माहिती काय कोलंबी तुला काय आवडतं हे मी विचारत होतो. मला असं फारसं काही आवडत नाही. म्हणजे मला डान्स करायला आवडतो, मला पुस्तकं वाचायला आवडतं, आणि याच्या व्यतिरिक्त काय हा ठीक आहे, मला गाणी पण ऐकायला आवडतात. हा, तुला काय आवडतं? कोण विचारतय नक्की? हा? कोण विचारतय? अरे त्याने ते मला तुला विचारायला सांगितलं. तुला काय आवडतं? तुला सांगू का त्याला सांगू? ओंकार, मी तुला सांगतो. मला काही पण आवडतं. म्हणजे मला सगळं आवडतं. मी काही म्हणजे गाणं पण आवडतं मला गाणं गायला पण आवडतं, ऐकायला पण आवडतं, मला शेरोशायरी करायला पण आवडते. मला सगळं आवडतं का? बोल. बोललो. अरे नाही, तू इर्षाद म्हणाला, तू बोल. अरे बापरे. शेर ऐकू? अरे यार, तू समोर असताना अख्खा काव्य संग्रह ऐकवीन मी. शेर काय आहे हे? ऐक. आजकल तुम रूठती बहुत हो. अमर जी, आजकल तुम रूठती बहुत हो. वा वा. शायद तुम्हारे होठों को मेरे होठों की जरूरत ज्यादा है. तुझं पण ना पागल. कॉमेडी नव्हता, रोमॅन्टिक शेर होता. नाही, तो म्हणतो हा शायर कमी लोफर जास्त वाटतोय. हे बघ आता माया हे ना अति होतंय आता पेशन्स संपत चाललाय. एक मिनिट. काय? हो, बरोबर आहे. दे उत्तर. काय? कुठलं उत्तर? त्याने तुला प्रश्न विचारला, आता दे उत्तर. कुठला प्रश्न विचारलाय त्यांनी? ओंकार, असं काय करतोय? आता अमरने तुला एक प्रश्न विचारला, तू उत्तर दे ना. तू काय प्रश्न असेल सांग ना. काय? मी कशाला सांगू? त्याने विचारलंय, तू उत्तर दे. मला नका घेऊ याच्यामध्ये प्लीज. अरे मला ऐकूच नाही आला त्याचा प्रश्न. एवढा आवाज आहे ना आजूबाजूला, मेरे को सुनाई नाही दिया कुछ. तुला उत्तर द्यायचं नाहीये ना याचं? असं का? म्हणून हे सगळं करतोयस ना? नाही असं. त्याने एक साधा प्रश्न विचारला ना, मग उत्तर दे ना त्याचं. एकदा फक्त जर रिपीट केला ना त्यांनी प्रश्न तर मजाच येईल. म्हणजे एकदा रिपीट करू दे फक्त. थोडा वेळ हवाय. एकदा रिपीट करू दे. अमर, विचार. दे उत्तर. नाही आहे, बरोबर आहे तुझं. ठीक आहे. ही काय रिएक्शन झाली? मी दिलं उत्तर त्याला यार. नाही, पण त्याने वेगळा प्रश्न. ही रिएक्शन नाहीये अमरच्या प्रश्नावरती. ओंकार, अगं पण मी खरंच त्याला उत्तरच दिलं ना आता यार. मग मला प्रश्नच ऐकू येत नाहीये. मला तो माणूस पण दिसत नाहीये. मी कसं काय प्रश्न सांगू? मला सांग. एक मिनिट. तू हे नको करूस. याचा अर्थ तू अमरला इग्नोर करतोय. अजिबात नाही. अरे नाही, तू मी मगासपासून बघते त्याला. तुला ना त्याचा खूप त्रास होतोय. तुला त्याचं उत्तरच नाही द्यायचंय ना. अरे तू डावलतोयस ना त्याला. अजिबात आवडत नाहीये ओंकार. मी का डावलू त्याला? आणि मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. मी तुला भेटायला आलोय. मी या अमरला भेटायला आलेलो नाहीये. सॉरी अमर, डोंट बी. इथे नाहीये तो, इथे उभा आहे तो. अरे का उठतोयस यार तू? थांब ना यार तू एका जागी. एक मिनिट, त्याच्याशी नीट. एक मिनिट, मला बोल. नाही, तू लांब राहा. तिथे उभा राहा. अमर, एक मिनिट उभा राहा. एक मिनिट. तुला उत्तरच नाही सुचत असणार ना या गोष्टीवर. मला कळलंय आता. मला कळलंय. माझा बॉयफ्रेंड काही दिवसांपूर्वी मला सोडून गेला. तो गेला देवाच्या घरी. एक मुलगी आहे, रडत असेल, तिला गरज आहे एका मुलाची. तर तू येशील, खांदा देशील, आणि मी तुझ्या गळ्यात पडेन, आणि तू माझा वापर करशील, आणि मग सोडून देशील. वापर करशील बाकी सगळं ठीक आहे. वापर करशील. बस झालं तुझं. हे मी ऐकून घेणार नाही.
अमर आहे माझ्यासोबत. अमर ठीक आहे. अमरशी मी नीट वागतो. अमरचं आणि माझं बॉन्डिंग बस बस बाई ठीक आहे. अरे यार अमर यार किधर आहे यार तू? आजा ना गले मिल ना यार गले मिल आजा. ओंकार काय मुद्दाम करतोय काय सतत? झालंय काय? मुद्दाम करतोय तो इथे उभा येणार आहे. अरे तिकडे कशाला आना यार बडी आना आजा यार बडी आहे ना तू यार आजा यार गले मिल बस खुश झालं बॉन्डिंग. अमर बस झाला आता. मी खूप ऐकून घेतलंय ह्याचं ओंकारचं. आता मला सहन होत नाहीये हे सगळं. तुझ्याबद्दल मस्करी करतोय तुझी. अरे तो म्हणजे तिकडे काय? कधी गेला? तिकडे कधी गेला म्हणजे तू मस्करी करता. स्केटिंग वर आहे का असा जातोय का एवढ्या पायात तो एवढा टाकतोय पाय. हळू बोल त्याला त्रास होतो. अमर 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 अरे अमर 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 ए बाळा एक त्रास होतोय तुला. ए पागल लडकी ए पागल लडकी अमर वगैरे कोणी नाहीये राणी समोर तुझ्या कळलंय का? बापरे. अमर सर नवीन वर्षाचा आपटीबार फुटला. निघ तिकडनं निघ तिकडनं. निघतेच आहे कळलं ना. नाही ए माया तुला निघ म्हणालो नाही. मला निघ नाही तू खूप बोललायस माझ्या अमरला. अमर माझी बॅग अमर नको ना जाऊस यार अमर प्लीज यार माझी बॅग कुठे गेली ओंकार? मला नाही माहिती यार सोडून दे ना बॅगेचं काय आहे यार तू थांब ना अमर अरे अमर थांब ना traffic यार असेल, अमर. अमर यार माझी कॉमेडी आवडते तुला अमर. काय आहे सर बिल ऑर्डर कोणी दिली होती? अमर सरांनी. अमरकडनं घ्यायची. सर तुम्हाला पण माहिती आहे अमर बिमर कोण नव्हता सर. तुमची सेटिंग बिघडू नये म्हणून मी आपला त्यांच्या होला करू. कोण नव्हता अमर बिमार? माझ्या अमरला काय बोलायचं नाही मी आधीच सांगून ठेवतो. अमर माझ्या इकडचा आहे. अमरला तुम्ही काय पण बोलता माझी कॉमेडी आवडते अमरला. अमरला काय बोलायचं नाही मी आधीच सांगून ठेवतो. अमरला कोण बोललं माझ्याशी पंगा आहे त्याचा. वा वा आपटी बार नाही हा तर आटम बॉम्ब होता. कडक परफॉर्मन्स कडक. खूप मजा आली. प्रसाद दा. हो बोलतोय शिवाबद्दलच बोलतोय. वा 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 बहारदार अफलातून कॉन्सेप्ट होती आणि बहारदार सादरीकरण होतं. खरं तर अजर अमर सादरीकरण होतं. आहा. म्हणजे तुझं त्याच्यावरचं प्रेम बघितलं की असं वाटत होतं शिवा की यार अमर परत ये यार परत ये. आणि तुझा त्रागा बघितलं की असं वाटत होतं अमर मर नाही एकदाचा यायला जाण. बहारदार क्या बात आहे अफलातून फार मजा आली. सई. हे रमेश बेटकर साठी एक डायलॉग मी चोरलाय ह्याच्यातला की आपण का आधी भेटलो नाही बहुतेक देवाच्या घरी ट्रॅफिक असेल. हा डायलॉग मी माझ्या आयुष्यात मारणार आहे एकदा तरी. कोणाचा आहे? राजदीप राऊत. क्या बात. राऊत हा डायलॉग घेतला आपण. सर्व आणि तू यू आर ऑन फायर वेन यू डू दिस रोल. म्हणजे तू एकतर मला असं वाटतं की ही स्किट्स बघून बघून आपोआप एक कोणीतरी मुलगी तुला पटणार आहे. नाही ना मॅम पटणार आहे मी सांगते. नवीन वर्षातला माझा आशीर्वाद आहे तुला. सगळ्यांचा आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद आहे आणि फारच अप्रतिम झालं. शिवा तू जे काही करत होतीस ते खूप अवघड होतं बरं का करायला. म्हणजे समोर कोणीतरी आहे हे इमॅजिन करून काहीतरी करणं. तू जेव्हा त्याच्यावर खाली बसलीस ना दोन क्षण आम्हाला अमर दिसला खाली पडलेला. अप्रतिम शिवा. गॉड ब्लेस यू. फार मजा आली. मस्त कडक. थँक्यू. मंडळी मकर संक्रांती निमित्त एका ऑफिसमध्ये ठरतो आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. चला बघूया यात आपल्याला हास्याचं किती वाण मिळतंय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. ऐक नेरकर बाई बोला. आपल्याला संक्रांतीचं हळदी कुंकू करायचंय की नाही? करायचं. मग 4 दिवस राहिलेत फक्त. कधी ठरणार आपलं काय काय ठरवायचं? कंबरडा मोडला इथे काम करून करून. कोणी आहे मदतीला? कोणी नाही. मी काल सासूबाईंना फोन केला म्हटलं मदतीला येता का हो जरा. तर म्हणतात कशा बाई आता नको नको केवढं ट्रॅफिक जाम असतं ट्रेनला गर्दी असते हसू ट्रेनला गर्दी असते आजकाल. पण त्या वरच्या मजल्यावर राहतात माझ्या. जिन्यातून खाली येताना ट्रेन लागणार आहे जिन्यावर. ट्रॅफिक जाम मध्ये अडकणार आहे जिन्यात. त्या
मी ठरवलंय ना हळदी कुंकू म्हणून प्रॉब्लेम आहे त्यांना. त्यांच्या मुलीने ठरवलं असतं ना मांडी पण सोडली नसती, अशा धावत गेल्या असत्या मदतीला उड्या मारत. नाही तर काय. बरोबर खवट खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याची ती खवट वाटी असते ना ती पण लाजाने मान खाली घालेल एवढ्या खवट आहेत. खरंच मला कंटाळा आलाय. कोणी नाही मदत. हो हो सेम ग सेम. आमच्याकडे काही वेगळं नाहीये. काल मी मोठ्या उत्साहाने आमच्या आईना विचारलं, आई यावर्षी संक्रांतीला काय लुटूया? काय म्हणाले असतील? काय माझ्या पोराचं आयुष्य लुटलंय त्याचं समाधान नाही झालं तुझं? बापरे काय बोलायचं? काय बोलणं हे? त्यांचं लक्ष नसताना पाठी ते खळूच ओपिंगो मारून पळून गेले. यांचं काय त्या म्हणजे ए कोण आहे ग असे पर्यंत मी गायब. घरात ते काय कमालच हो तुम्ही. सासूच्या पाठीत ओपिंगो कोण मारतं? तुझं नवीन लग्न झालंय ना, तुला अजून नाही कळणार बाई. नवऱ्याचं अजून तुझ्यावर प्रेम आहे. रात्री दिवा मालवायचं कारण वीज वाचवणे या लेवलला येईल ना तेव्हा तुला कळेल सासूबाई काय प्रकार असतो तो. बास झालं, खूप झालं. घरचं मला माहिती नाही. या वर्षी निदान ऑफिसमध्ये तरी हळदी कुंकू आपण करतोय. अगं हो, मी त्याचीच लिस्ट काढायला घेतली, तर लिस्ट प्रमाणे तुम्ही कोटेशन्स पाठवा सगळ्यांना. करायलाच पाहिजे ना. काम आहे म्हटल्यावर ते काय. चौगुले ओ जैन सर ओ कोण हवालदार आहात हा? आज आपण काय कॅरेक्टर करतो याचं जरा भान ठेवा. कोण आहात कोण तुम्ही? सर मी एम्प्लॉई आहे सर, एम्प्लॉई आहे. सर काय जरा सर थोडासा गोंधळ झाला. मी कामात होतो आणि तुम्हाला मला अपेक्षा नव्हती तुम्ही याल. त्यामुळे माणूस विचार करत असताना मस्तिष्कात त्याच्या फालतूपणा बंद करा आधी. MSJ ब्रदर्सची जी फाईल आहे ती तुमच्या टीमने कंप्लीट केली? हो सर केलेली आहे. प्रियदर्शनी प्लीज ब्रीफ MSJ इंडस्ट्रीज. सर तुम्ही डेटा पाठवणार होतात त्याच्यावर प्रेझेंटेशन अडकलंय सर. मागच्या सोमवारी म्हटलं होतं तुम्ही, पण अजून पाठवला नाहीये सर तुम्ही डेटा. हो मी अजून राहिला का? हो सर. ओके ओके हे खरात मॅडम हां ते मी परवा ती फाईल दिली होती त्याच्याबद्दल सांगा सर. सर त्याची गाईडलाईन तुम्ही दिली नाही तर मी तयारच आहे सर. हो काय हे हो ओके ओके हे ईशा मॅडम प्लीज तुमचं हे सांगा. MSJ इंडस्ट्रीज आपण परवा बोललो होतो. सर तुम्ही ओके म्हटला नव्हतात ना, मी थांबले होते. अरे बापरे हो का? सगळं राहिलंय का सर? ओके फाईन. मला असं वाटतं काय समथिंग इज रॉंग. मी एक 4 तासात देतो तुम्हाला. 4 तासात? काल हवी होती ती. हेड ऑफिसला पाठवायची ती फाईल. कधी करता कंप्लीट? काय करताय तुम्ही? हो सर मी काल रात्री घरी सुद्धा घेऊन गेलो होतो सर. मग तर बायको म्हणाली टाकलेला नाही कामधंदा कशाला. तुमची बायको मला टाकल्या म्हणते? हो सर ती मला सुद्धा एकदा अशक्त आलोकनाथ असं म्हणाली होती. लाज वाटू द्या. लाज वाटायचं म्हणून असं कराल? नाही सर जस्ट 2 महिने उरलेत मार्च एंडिंगला. 50% सुद्धा टार्गेट कंप्लीट केलेलं नाहीये. व्हॉट इज गोइंग ऑन? त्यांच्याकडे बघू नका, तुमची जबाबदारी आहे. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. MSJ ब्रदर्सची जी फाईल आहे ती 1 तासात मला माझ्या डेस्कवर हवी आहे. इज दॅट क्लिअर? हो सर मी देतो सर. आय विल ट्राय प्लीज सर. सूट खूप छान दिसतोय सर. आय जस्ट वॉन्ट टू. काय लाय गोटापणा करायला येस करे तू आठे? काम कराना पैसा मिळतच ना. तू काम करणार आहे. बठ्ठा ना बठ्ठा आठे बठेल राहतस. त्यान बाय ना बाटोड का था ना काय देखी राय ना डोकं उठाड बठेल रास असा तू बठ्याशे बठ्या. मनाकडे देखू नको, काम कर. काम ना नाव खाली नुसती बोंब पाडास तू. किडा पाडास किडा समजी राय ना का? सर पुढे सीन पण आहे जाता का जरा? जातो. ती फाईल कंप्लीट करा. पाठवा यायची येते. येस सर. ते इकडे टाक ग. बस झालं आता मला हात जोडतो बाबा. आता कोणीही फक्त काम करा. तासभर फक्त काम करा प्लीज प्लीज. अरे यार खूप झालं आज म्हणजे खूपच त्याने. कॉन्ट्रीब्युशनचं काय बोल ना पटकन. अरे नका हे काय चाललंय हे तुमचं? सर मी 2 मिनिटं सर द्या आम्हाला. एकदा ठरवून टाकतो म्हणजे काम करायला मोकळं. पट करा जे काय आहे. कॉन्ट्रीब्युशनचं काय पटकन. कॉन्ट्रीब्युशन जास्त काढूया आणि छान जेवण मागूया. जेवण मनातलं बोला. जेवण चांगलं पाहिजे. गोड पाहिजे. गोडाचं गोड तर पाहिजेच. किती कॉन्ट्रीब्युशन ठरवायचं? 500 काढूया. सर सर ऐका ना मी काय म्हणते सर ते हळदी कुंकू आहे ना ऑफिसमध्ये 500 रुपये कॉन्ट्रीब्युशन आहे. अरे वा हा हा मस्त. गझल गाते का सर? दात काय देताय? कॉन्ट्रीब्युशन द्या ना. नाही पण माझा काय संबंध ना. काय सर तुम्ही ऑफिसचा भाग नाही आहात का? नाही मी ऑफिसचा भाग आहे पण मी पुरुष आहे ना. हा स्त्रियांचा सण आहे ना. तुम्ही माझ्याकडे कसं कॉन्ट्रीब्युशन मागता? सर 1 मिनिट.
तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा हळदी कुंकवाचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नव्हतं. हो, सर. नव्हतं म्हणून तर नाही दिलं ना. नाही दिलं नव्हतं, पण आम्ही सुगडं वगैरे वाटताना बोरं खायला बरोबर आलात. खाल्ले होते. तुम्ही सरबत पेला, समोसा खाल्ला, लाडू वगैरे पण घेऊन गेले होते. लाडू खिशातनं पण घेऊन गेले होते. पण ते मी चव घेतली ती. फक्त चव घेण्यात काय प्रॉब्लेम मला सर सांगा. चवीला सुद्धा पैसे पडतात ना. आम्ही बायकांनी कॉन्ट्रीब्युशन काढून केलेलं हळदी कुंकू आहे हे. मिठाईवाल्याचं दुकान आहे का, इसका टेस्ट दे दो, ए भैया ओ थोडा दे दो, असं नाही ना. सर तुम्हाला यावर्षी कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. 500 रुपये ना. अरे बाबा देतो. अरे देतो सांगितलं ना तुम्हाला, पण आता नको बाबा. तो सर आले ना, कोणत्या भाषेत बोलतात एकतर मला कळत नाही. बठ्ठा म्हणाले मगाशी मला. बठ्ठा हा शब्द आहे, पण मला म्हणाले ठीक आहे बहिणीपर्यंत जातात. बहिणी तुझा बट्टा असं म्हणाले. हे दिस इज. पण सर बठ्ठा म्हणजे काय? मला ते माहित नाही, पण काहीतरी ठला ठळ आहे म्हटल्यावर जास्त असणार. सर, काम करूया. हो, काम करूया. पण हे ठीक आहे, काम करा, फक्त नंतर द्या कॉन्ट्रीब्युशन. मी देतो, नंतर सांगितलं. आमचा विषय पटकन संपवतो आणि लगेच कामाला लागतो. चला चला हा? पटापट. एक मिनिट फक्त. ए ऐका ना, काय लुटूया काय? काय लुटूया काय? कुंकवाचं करंट चालेल. हे तो पहिल्या वर्षी लुटतात ग. नाही तो लुटला होता 2-3 वर्ष झाली. हो चौगुले, आपण कंगवा लुटूया. दमून करताय ना हे तुम्ही. खरंच सांगा. सॉरी असू नका, खरंच सॉरी. अरे मी परवा गेले होते MAJ मार्केटमध्ये, तिकडे मी पाहिलं काय स्टीलचे 6 चमचे आणि 6 काटे फक्त 200 रुपये. किती? 200 रुपये 12 चमचे येतात ना. अरे मग चांगलं आहे उपयोगी की. वस्तू आहे. एक मिनिट, कुठे कुठे गेला होता तुम्ही? हे कुठे MAJ म्हणताय तुम्ही? मार्केट. ते अंधेरी स्टेशनच्या बाहेर अंधेरीला आहे आहे ते. ते. काही जायची गरज नाही तिकडे. लुटतात तिकडे, काही गरज नाही. तुम्हाला काय हवंय मला सांगा. 6 चमचे आणि 6 काटे. या इकडे असलीचं मी सांगतो तुम्हाला. क्रॉफर्ड मार्केटमध्ये जा तुम्ही. तिथे काळबादेवीचं मंदिर माहिती आहे का तुम्हाला? त्याच्या मागे आहे मन्नूभाई स्टीलवाला. त्याच्याकडे जायचं. तिकडे एक कळकट्ट बनियन घातलेला बसलेला असतो तो जिग्नेस. त्याला जिग्नेश हाक मारली बघत नाही, जिग्नेस अशी हाक मारायची. आणि त्याला सांगायचं माझं नाव सांगा त्याला. चगुले दादूनो भोजू है वो 6 काटो चमचो दही दो लगेच तुम्हाला देतो हातात. 100 रुपयात. 100 रुपयात काय बोलताय तुम्ही? असं नाही सांगत आहे. वाचले केवढे वाचतील पैसे खूप ना? पैसे वाचतील. आपल्याला HOच्या बायकांना पण बोलवायला लागेल ना. हो लिस्ट कर. मानेबाई, चव्हाणबाई, नेने आहेत, आपटे मॅडम, पापड, शृंगारपुरे. मी सांगते शृंगारपुरे पण आहेत. शृंगारपुरे आणि त्या गोखले मॅडम. नको एक मिनिट, गोखलेला नाही बोलवायचं त्या. का? गोखले ती हो. रिटायरमेंटला आली आहे ती. तिला अजिबात बोलायची गरज नाहीये. त्यांनी आम्हाला बोलवलं मागच्या एक नंबर खडूसबाई आहे ती. 3 आठवडे झाले आपलं अप्रुव्हल दिलेलं आहे त्या ब्रँचला. अजून दिलेलं नाहीये. माच करते ती HOला आहे म्हणून. सर 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 सगळं ठीक आहे, पण आपल्याला सांभाळून घ्यायला हवं ना. सगळ्यांना सांभाळा, गोखलेला तुडवा. नाही नाही इंदलकर तुम्ही विसरलात. गेल्या वर्षी मीट होती, गोखले तुमच्या समोर आली. काय म्हणाली तुम्हाला? मुंबई ब्रँचचा संजय दत्त. नाही म्हणाली? म्हणाली मुंबई ब्रँचचा संजय दत्त म्हणाली. बघा तेव्हा ती कॉमेडी झाली, मला हसायला आलं. पण ती आपला अपमान होता तो. आपला ह्या ब्रँडचा अपमान होता. ही बाई अशी आहे काही नाही, ती ही काही नकोय मला. कोणती? ही कॅन्सल करा. मी नव्याने ती हे करा, काही नको ती. मी नवीन लिस्ट करतो. जाळून टाका लिस्ट. ती जाळून टाका. ती जाळून टाका. नीट करूया सगळं. थांब. ऐका मी नवीन लिस्ट करतो, काही हरकत नाहीये. म्हणजे ही नकोच का आधीची? हो आधीची काही गरज एक नाहीये. मिनिट. मला सांगा किती बायका. हे काय तुम्ही सतरंजी आणल्यात? हळदी कुंकू आहे ना, तर त्याची तयारी केली सर. बरं 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 मी हे ते मी फाईल बरं हे बसतो, घेते, काही फाईल हरकत घेते. नाहीये. फाईल हा हा लिहायला घे. हो हो. हा ऐका जरा पटापटा बसा. बसा हा, कोण किती जणी आहेत मला सांगा. वरचा मजला खालचा मजला, ऍडमिन डिपार्टमेंट आणि खाली ते काय अकाउंट डिपार्टमेंट. किती बायका एकूण? 12. 15 जणी लिहितो. 15 जणी लिहितो. मग तर झालं. एखाद दुसरी जास्त झाली काही वाटायला नको. ओके ओगुले सर, तुमच्यामध्ये ना लिडरशिप आहे. खरे बॉस तुम्ही आहात सर. अरे सगळे प्रॉब्लेम्स असे सोडवतात. डिसिजन घेऊन मोकळे होतात. हो हो खरे कॅप्टन ना तुम्ही शोभता सर. हो सर. खरे मी ऍक्च्युली शाळेत असताना कॅप्टन होतो. हो. हो लंगडीचा. लंगडीच्या टीमचा कॅप्टन होतो मी. हिंद करंडक पर्यंत गेलेलो होतो मी. एका वेळेला एक चढाई करायचो, 5 जणांना आउट करायचो मी. असं झालं ना की हे करून सर दुसऱ्या पायाने पण घालता येते तुम्ही दुसऱ्याने पण. हे असं असलं की अरे या साईडला ना जात आहेत. सर इकडनं मारा. असं करायचो. मी फायनल पर्यंत गेलेलो होतो. पण फायनलला मी ह्या पायात केला, पकडला त्याला. मला लगेच पकडला. पाऊल म्हणून मला बाद केलेलं होतं. उलटी उलटी लंगडी येते सर तुम्हाला? उलटीला नाही. म्हणजे
असे काय ओके ओके नाही लागलं नाही मी एवढा मी कॅप्टन असायचो त्यावेळेला भारी फारच भारी थँक्यू सर थँक्यू थँक्यू येस येस रिलीज झाली हो काम मी करतो काय तसं काही जेवणाचं काय अगं तो नाक्यावर आहे ना कॅटरर्स खेडेकर त्याला ऑर्डर देऊन टाकू बिलकुल नाही नाक्यावरचा खेडेकर बिलकुल नाही गरज नाही त्याची काय चांगलं असतं जेवण. नाही राहिले खेडेकर आता तसे मी अनेक वेळा मोठे मागवलं मोठे खेडेकर होते तेव्हा चांगले होते कॅटरर आता नाही राहिले तसे खेडेकर तुम्ही कसले भारी आहे तुम्हाला सगळ्यामधलं सगळं माहित असतं काश माझा नवरा पण चौगुलींसारखा असता जाणं बाबा जाणं तू लाजत नाही. मी नाही अहो, नाही खात. सर तुम्ही लाजल्यावर भिजलेल्या कबुतरासारखे दिसता म्हणजे निरागस निरागस. दिसतात मी लहानपणापासून निरागस काय सांगताय हो हो म्हणजे माझ्याकडे अशा अनेक कॉम्प्लिमेंट्स आहेत दिले हो ना? खूप निरागस आहे कॅटरिंगचं आपण करून टाकूया सर कोणाला सांगायचं गाडगीळ कॅटरर्स आहेत ओळखीचे मी लावतो फोन हा कधी पाहिजे तुम्हाला मला सांगा तुम्हीच करताय कधी पाहिजे मला सांगा परवा परवा बजेटचं पण थोडं बजेट म्हणजे मी आहे ना नका टेन्शन घेऊ हा एक मिनिट हॅलो हा गाडगीळ हा ऐका आपल्याला आता हे पाहिजे कधी पाहिजे परवा परवा जेवण पाहिजे बापटांच्या घरी दिलेलं ना परवा हा तसं सेम पाहिजे हा हा मेनू सुद्धा तोच आहे फक्त बासुंदी ऍड करा त्यात हा हा हो हो आणि चांगलं माझ्या घरची ऑर्डर आहे 25 जण आहेत हा किती वाजता 1:30 वाजता दीड चालेल 1:30 वाजता हा 1:30 वाजता आहे या हातात मोबाईल हा हो हा 1:30 वाजता आहे हो 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 हा आणि पैशाचं काय चौगुले आडनाव आहे हो काफी आहे हा ॲडव्हान्स देतो तुम्हाला तसा मुद्दा नाही ॲडव्हान्स देणार हा ओ हो हा चला चला झालं फायनल झालं अजून काय पाहिजे तुम्हाला सांग. झालं सरांच्या हातात कुठलाही प्रॉब्लेम द्या असं सोडवून टाक खरंच यार आपलं बजेट मध्ये सगळं बसवून देतात गेम्स काय खेळायचे नाही नाही टिपिकल गेम्स नको आहेत मला गेल्या काही नको नाही 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 ते भेंड्या आलं की मग ठंडे ठंडे पाणी से नहाणं वगैरे काही नको आहे मला ते मस्त गाणं बसवा ना छानसं त्याच्यावर नृत्य बसवा छान नाही सर मग ते आता आम्हाला कोणाला येत नाही कोरिओग्राफर मागवा मग खूप वेळ जाईल गरज काय आहे? मी आहे ना सर तुम्ही आजीचं लग्न झालं होतं मी अख्खं गाणं कोरिओग्राफ केलेलं होतं तुम्ही हो. सर तुम्ही ए, हे बोलो चुडवा काय ते चुडवा चुडिया. मी केलेलं होतं सोपं आहे ऐका काही काही गरज नाहीये बसा बस तुम्ही फक्त बघा सोपं आहे हे तुम्ही करूच शकता सर ती ही स्टेप कशी दाखवली दाखवा ना सर चुडी हा ये है. अर्ध्या तासात मी डान्स बसवू शकतो शिकवा सर तुम्ही हो, व्यवस्थित काही टेन्शन नाहीये आणि इथे खेळाचं काय करायचं खेळ हे मंगळागौरीचे खेळ आहेत मंगळागौरी हे खेळा ना सर पण आम्हाला नाही अरे कमाल करताय एवढी वर्ष कोंबडा आहे ना गाठोड येतं का सर गाठोड आठवड्यातच आपलं हे आहे ना गाठोड पण येतं तुम्हाला सर करा ना सर रमेश हे रमेश आणि बाहेर काढून ठेव मीटिंगला जायचंय मला लवकर लवकर काढ पाय असा घ्यायचा आठवडा विल बी लाईक दिस वेन यू ग्राउंड युअर सेल्फ इन टू देअर द लेग्स आर ऑन द अप साइड वेन अप साइड कम्स वेन यू दिस इज द गाठोड ऑफ युअर्स आणि फुगडी इज लाईक फुगडी हातात घे युजलेस हे काय चालू आहे हे नाही सर ते जस्ट एक त्यांना दाखवत होतो मी यांना हो हो हा यांना होय, होय. हे काय दाखवत होते काय झालं सर यांचं ते मंगळागौरीचा सॉरी यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तर मी त्यांना मदत करत होतो काय मॅडम मॅडम तरी त्यांनी मदत मागितली माझ्याकडे नाही सर अरे मागितली ना त्यांनी ते नाही म्हणतायत नाही सर नाही अजिबात नाही चौगुले सर म्हणाले की इस साल कुछ हळदी कुंकुआ का कुछ है काय नाही है असं म्हणाले नाही नाही अख्ख्या स्किट मध्ये मी फक्त एक गुजराती वाक्य बोललोय हिंदी बोललोच नाही शपथ. नाही बोललो सर असं टाप चौगुले सर आम्हाला म्हणत होते की ते प्लॅनिंग करा वगैरे आम्ही म्हटलं की सर आधी टार्गेट कम्प्लीट करूया तर म्हणाले नाही
हळदी कुंकू कॅन्सल करायचं नाही. टार्गेट काय पुढच्या महिन्यात होईलच. नाही खरंच ते उलट ते म्हणाले की बायकोला साजरं करायचं हळदी कुंकू सगळ्यांनी दांड्या मारा ऑफिसला आणि मदतीला जा बाई. मी म्हंटल म्हणून ते मंगळागौरीचे खेळ आम्हाला सगळ्यांना शिकवत होते सर. नाही सर हे खोटं बोलताय सर मला आय डोंट नो व्हाय दिस पीपल खेळ खेळायचे आहेत ना? नाही सर मी जस्ट दाखवतो. खेळा खेळा इथे खेळा. व्हिडिओ बनवायचा आहे मला तुमचा. सर काय HO ला पाठवायचं आहे. नाही नाही सर प्लीज असं करू नका. पटकन खेळा नाही तर आत्ताच्या आत्ता मेमो देईल नोकरी जाईल तुमची. खेळा फुगडी खेळत होते ना फुगडी खेळा. पण फुगडी सर एकानेच कसं 2 जण लागतात. आला असतात तर बरं पडलं. बरं ठीक आहे. बोले चुडिया करत होते. बोली चुडिया काय बोले चुडिया करत होते ते. करा नाही असं एका जमत नाही. दुसरा पाहिजे कोणी. नीट करा. बोले चुडिया. एन्जॉय करत करा. एन्जॉय करत. स्माइल पाहिजे मला. स्माइल पाहिजे. काय नंतर काय केलं तुम्ही? खाली काय करत होते? खाली काय करत होते? गाठोडं करून दाखवलं. सर गाठोडं केलं पण ना लागलं नाही. लागू द्या. करा गाठोडं करा पटकन. वा 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 हास्याचे खेळ काय भारी रंगवले. वा दादा कहर केलास. वा 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 वा. येस रसादा. आहा क्या बात है. म्हणजे सम्या हाय में हो गया 1134 13 साजना. अशक्य अशक्य. क्या बात आहे सम्या. बायकांना पण लाजवेल असं ते तू कोंबडं आणि ते गाठोडं केलेस. ला जवाब. टेरिफिक.